गुंतवणूक हा अतिशय माझ्या जवळचा विषय आहे, कारण मी या क्षेत्रातली तिसरी पिढी आहे. माझ्या आजोबांपासून गुंतवणुका करणं किंवा शेअर बाजार संलग्न गुंतवणुका, ज्या वेळेला अगदी सट्टा जुगार आहे असे समज अतिशय तीव्र होते, तेव्हापासून माझे आजोबा या क्षेत्रात कार्यरत होते. नंतर माझी आई वडील यांनी देखील हा व्यवसाय यशस्वीरित्या सांभाळला. त्यामुळे माझा जन्मच अशा घरात झाला की जिकडे कधी कार्टून नेटवर्कचं असं पाहिलंच नाही. CNBC बघत आणि आर्थिक विषयांवरचे अनेक आर्थिक संस्कार खूप लहान वयापासून माझ्यावर होत गेले. पुढे माझं शिक्षण मानसशास्त्रात झालं आणि MBA HR आणि इंडस्ट्रियल रिलेशन्स मध्ये केलं. पण आर्थिक विषयांचं फॉर्मल ट्रेनिंग असं तोपर्यंत माझं झालं नव्हतं आणि माझे मानसशास्त्र संबंधित कार्यक्रम घेत असताना आर्थिक विषयांमध्ये मी कसा ओढला गेलो हे माझं मला पण कळलं नाही. आणि पुढे मग सेबीच्या जी NISM म्हणून बॉडी आहे जी या सगळ्या बाबतच्या एक्झाम्स कंडक्ट करते, त्यांच्या एक्झाम्स दिल्या. पुढे जाऊन मी संपूर्ण महाराष्ट्र पोलिसांसाठी आर्थिक विषयावरती अनेक उपक्रम केले. तसंच EOW म्हणजे इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंगसाठी बरंच काम केलं. आणि या सगळ्या प्रवासामध्ये मला जाणवलं की अनेक जवळपास जवळजवळ 400 कार्यक्रम मी निवृत्ती नियोजन या विषयावर केलेले. सो आय स्टार्टेड माय करिअर विथ रिटायरिंग पीपल. मी अगदी वयाच्या 22-23व्या वर्षी लोकांना रिटायर्ड करायलाच घ्यायला पासून सुरुवात केली आणि काही हजार लोकांना रिटायर्ड करत असताना मला जाणवलं की बऱ्याच जणांचे आर्थिक गैरसमजांमुळे खूप नुकसान होतंय. मग आम्ही तरुणांसाठी कार्यक्रम घेतले. त्यावेळेला ते तर इन्व्हेस्टमेंटच्या मूडमध्येच नव्हते. सो या सगळ्याचा अभ्यास करत असताना आम्ही अर्थमानसशास्त्र या विषयाचा रिसर्च करायला लागलो. आणि या क्षणाला भारतातले अतिशय मोजक्या रिसर्चर्स पैकी मी एक आहे जो अर्थमानसशास्त्र म्हणजे पैशाबाबतचं माणसाचं वर्तणूक या विषयावरती मी रिसर्च करतोय. आणि आर्थिक नियोजन हा तो मूळ व्यवसाय आहेच. सो आजच्या कार्यक्रमामध्ये विशेषतः मी जे गैरसमज आपले आहेत आणि त्यामुळे जे आपलं आर्थिक वर्तन बदलतं, त्या आर्थिक वर्तनाला आपण ट्रॅकवर कसं आणू शकतो या विषयावरती मुख्यतः चर्चा करणार आहोत. आणि ही चर्चा एकपात्री मला करायची इच्छा नाही आहे. मला तुम्हा सगळ्यांशी देखील गप्पा मारायच्या, तुमचे सगळ्यांचे व्ह्यू देखील समजून घेत आपण हा विषयाची मांडणी करणार आहोत. त्याचबरोबर आज इथे सगळे लाईव्ह अटेंड करणाऱ्या म्हणजे प्रत्यक्ष अटेंड करणाऱ्या लोकांबरोबरच अगदी मुंबई पुणे ते सातारा कोल्हापूर ते अगदी दुबई USA असं केरळ अशा बऱ्याच ठिकाणावरनं लोक देखील जॉईन झाली आहेत. त्यांचं देखील खूप खूप स्वागत. तर विषयाची सुरुवात करताना मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची इच्छा आहे. गोष्ट अतिशय प्रसिद्ध आहे, तुम्ही ऐकली असेल ध्रुव बाळाची गोष्ट, ध्रुव तारा. तर उत्तानपाद नावाचा एक खूप मोठा राजा भारतात होऊन गेला. त्या राजाच्या 2 राण्या होत्या, एक सुरुची आणि दुसरी सुनीती. सुरुची ही त्याची आवडती राणी होती आणि सुनीती ही तितकीशी काही त्याला आवडायची नाही. सुरुचीचं बाळ होतं उत्तम आणि सुनीतीचा बाळ होता ध्रुव. एकदा झालं असं की खेळता खेळता ध्रुव बाळ उत्तानपाद राजाच्या मांडीवर येऊन बसतं. हे सुरुचीला काही पाहवत नाही. ती ध्रुव बाळाला ऐकवते की ही जी जागा आहे ही जागा माझा मुलगा उत्तम याची आहे. तुला जर या जागेवर बसायचं असेल तर तुला माझ्या पोटी जन्माला यावं लागेल.
तोपर्यंत ही जागा तुझी नाही आणि ती त्याला ढकलते. वास्तविक तो देखील राजाचाच मुलगा असतो. राजाच्या मांडीवर बसणं, आपल्या वडिलांच्या मांडीवर बसणं हा काही त्याचा गुन्हा नसतो. मात्र सुरुची त्याला त्या जागेवरनं ढकलते आणि उत्तानपाद राजा याबद्दल काहीही बोलत नाही. ध्रुव बाळ रडत रडत आपल्या आई सुनीतीकडे जातोय आणि घडलेला प्रसंग ज्याला सांगितला जातो त्यावेळेला सुनीती त्याला सांगते की बाळ अशा प्रकारे मेहनत कर, अशा प्रकारे तपश्चर्या कर की तुला एक अढळ स्थान प्राप्त होईल. असं स्थान की ज्या स्थानावरनं तुला कोणी उठवू शकणार नाही. आणि ध्रुव बाळ तपश्चर्या सुरू करतं आणि ध्रुव तारा होतो. इतका अढळ स्थान प्राप्त करणारा पराक्रमी ध्रुव तारा तयार होतो. ह्या उलट सुरुचीचा मुलगा उत्तम याला अतिशय लाड प्रेम इतकं मिळतं की तो त्या लाड प्रेमाने वाया जातो. राज्याचा देखील ऱ्हास होतो. मग आता ही गोष्ट तुम्हाला सांगताना मी 2 राण्यांची नावं सांगितलेली. एक म्हणजे सुरुची आणि दुसरी राणी आहे सुनीती. आपल्या देखील आयुष्यामध्ये प्रत्येक वेळेला निर्णय घेताना सुरुची आणि सुनीती या सतत इन्फ्लुएन्स करत असतात. आपण देखील आपल्या आयुष्यात सुरुचीचं ऐकतो का सुनीतीचं ऐकतो यावरती बऱ्याच गोष्टी ठरत असतात. अगदी पैसे देखील मिळाले तर सगळ्यात पहिला आणि सगळ्यांना आवडणारा चॉईस काय असतो? खर्च करूया. पण उद्याची देखील काळजी करणं हे थोडं नीतिमत्तेला धरून आहे. पण इट इज व्हेरी पेनफुल डिसिजन की माझ्या हातात आलेले पैसे आहेत, मी कमवलेले पैसे आहेत, पण उद्याच्या सोयीसाठी ते मी गुंतवले पण पाहिजे. हे थोडस सुनीतीच्या तत्वाकडे जाणार आहे. पण आपल्या प्रत्येकाला सुरुची ही जास्त प्रिय असते. सो म्हणून या गोष्टीला एक केंद्रबिंदू मानून आपण इथून पुढचं सत्र हे पाहणार आहोत. सो या सत्राची सुरुवात करताना मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की तुम्हाला काय वाटतं किती पैसे म्हणजे भरपूर पैसे? की आता इतके पैसे माझ्याकडे आहेत म्हणजे आता माझी काळजी मिटली. आवडता प्रश्न आहे की नाही? आपल्या प्रत्येकाला एक मनापासून इच्छा काय असते की आपल्याकडे इतके पैसे असावे की काही ददात नाहीये मला, मी काम करो न करो माझ्यापर्यंत माझं सगळं पूर्ण होणार आहे. काय वाटतं हा आकडा किती आहे? बरोबर, एज फॅक्टर. इन युअर केस व्हॉट यू फील की इतके पैसे असतील तर बाबा रे भरपूर पैसे आहेत, आता काही चिंता करायची गरज नाही. त्यावरती मिळणारं व्याज तर आपल्याला कल्पना आहे. आता सध्या जर व्याज म्हणू आपण तर साधारण 7% किंवा 7.5% जे डिप्रिशिएटिंग आहे. जसं जसं वर्ष जातील ते कमी होणारच आहे. येस ऑफकोर्स. मी म्हणतोय काय, ह्या एखादा आकडा मला सांगा. वी विल कॅल्क्युलेट ऑल दिस. आय टोटली ऍग्री. पण असा कोणी विचार केलाय किंवा काय वाटतं तुम्हाला? एनी नंबर मॅडम? 5 कोटी. ओके. तुमचं एज काय? 33. ओके. तुमचं नाव? श्रीकांत ना 5 कोटी वाटतायत. ओके. सुळे काका 1 कोटी. ओके. अजून कोणाला? मॅडम? हा, मला सब्जेक्टिव्ह उत्तरच नको, मला फक्त आकडा ऐकायचा आहे. ते इंटरेस्ट रेट आणि हे ते सगळे आम्ही बघून घेऊ. काय वाटतं आकडा?
7-8 कोटी. ओके. सो आता गंमत अशी आहे की एक साधी राहणी जर आजच्या काळातली आपण जर पाहिली तर साधारणपणे 30,000 रुपये तरी महिन्याला खर्च पकडायला हरकत नाही, ज्याच्यामध्ये आपण काही एक्सपेन्सिव्ह अशा गोष्टी पकडलेल्या नाही आहेत. तर 30,000 रुपये खर्च आहे. आता महागाईचा आकडा फक्त 7% जरी आपण पकडला तरी 7% 10 वर्षामध्ये खर्च दुप्पट होतो. अगदी 10 वर्षापूर्वीचा आपला खर्च जरी बघाल आणि आजचं चालणारं घर बघाल तर 10 वर्षामध्ये खर्च घरातला साधारण दुप्पट झालेला आहे. सो त्यामुळे 30,000 चालणारं साधं घर जे आहे ते देखील 10 वर्षानंतर 60,000, 20 वर्षानंतर 1,20,000 आणि 30 वर्षानंतर 2,40,000 रुपये दर महिना खर्च येणार आहे. म्हणजे यामध्ये जर तुम्ही हमाम साबण वापरत असाल तर तो हमाम टू पियर्स पण झालेला नाहीये, हमाम टू हमामच. कोलगेट वापरत असाल तर तुम्ही त्याच्यावरनं आणखीन लक्झरियस ब्रँडची टूथपेस्ट वगैरे वापरली असं देखील आपण पकडलेलं नाही. तर हे काय होणार आहे, 30 वर्षानंतर 2,40,000 रुपये साधारण खर्च लागणार आहे. म्हणजे आता ज्यांनी आता सांगितलं 30-33 वर्षाचे जे आहेत, आफ्टर रिटायरमेंट साधारण आपल्याला विचार करायचा झाला तर 30 वर्षानंतरची रक्कम ज्याला आपण कार्यरत नसू आणि मग किती वर्ष जगू. तर गमतीचा मुद्दा असा आहे की ज्याला भारत स्वातंत्र्य झाला 1947 साली त्याला लाईफ एक्सपेक्टन्सी रेशो म्हणजे साधारण भारतातला माणूस सरासरी किती जगेल ह्याचा जो आकडा होता तो आकडा काय असेल वाटतं तुम्हाला? बघा सरासरी कशी काढतात, जास्तीत जास्त आणि कमीत कमी. त्या काळी साथीचे रोग आणि बाकी सगळ्या गोष्टी पण खूप होत्या, त्यामुळे त्या आकड्यावरती परिणाम होत होता. त्यामुळे आकडा होता साधारण 48. भारतातला माणूस 48 वर्ष जगेल अशी त्या काळातली पद्धत, ऍव्हरेज आकडा येत होता. पण त्यातून कोणी 60चा झाला, रिटायर्ड झाला तर वाटायचं आता काय राहिलं बाकी माझ्या आयुष्यात. पण आता आपण 75 साजरी केली स्वातंत्र्याची आणि 75 साजरी करण्याच्या 1-2 वर्षापूर्वी कोविडचा महाप्रताप आपण पाहिला. आपल्यातले अनेक जण सोडूनही गेले जग. पण हे सगळं होऊनही 2023 साली हीच लाईफ एक्सपेक्टन्सी रेशो किती आहे कोणाला कल्पना आहे? तो हा या क्षणाला 70च्या पार गेलेला आहे. आता परत हा देखील ऍव्हरेज आहे. ऍव्हरेज कसं काढलं जातं? जास्तीत जास्त आणि कमीत कमी. ज्यांना मेडिकल फॅसिलिटी, खायला प्यायला उत्तम क्वालिटीचं हे सगळं मिळणार आहे त्यांची तर शक्यता 80-90च्या पलीकडे जाण्याची जास्त आहे. बिकॉज आता जर आपण अमेरिकेचा लाईफ एक्सपेक्टन्सी रेशो बघितला तर त्यांच्या लाईफस्टाईलला आपण किती काही म्हणालो तरी देखील अमेरिकेचा लाईफ एक्सपेक्टन्सी रेशो 85च्या पलीकडे गेलाय. युरोपचा ऑलमोस्ट 90 क्रॉस करतोय. जपान बद्दल तर आपण सगळे ऐकूनच होत की ब्लू झोन आणि 100च्या वर जगणारी माणसं वगैरे. सो मुद्दा असा आहे की एक वेळ तरुणपणी थोडीशी तंगी असेल, पैसे हाताशी कमी असले तरी भागून जातं. पण ज्या वेळेला वृद्धापकाळ येतो, पैसे कमवण्याची शक्यता कमी झालेली असते, त्यावेळेला असलेली आर्थिक चणचण ही अवस्था अतिशय डेंजरस आहे. ते येऊ नये म्हणून फायनान्शियल प्लॅनिंग करणं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. सो आता हे झालं साधी राहणी. आता जर आपल्याला आलिशान राहणी हवी असेल तर हाच खर्च जातोय आजच 1 लाखावरती. आणि जर आजच हा 1 लाखाचा खर्च असेल आणि जर ज्यांना वाटत असेल की मला बाबा काही साधी राहणी नको, मला माझं लाईफस्टाईल अपग्रेड करत पण जायचंय, तर अपग्रेड करत जाणार असाल तर आज 1 लाख रुपये, 10 वर्षानंतर 2 लाख, 20 वर्षानंतर 4 लाख आणि ज्याला 30 वर्षानंतर आपल्यातले
ऑलमोस्ट सगळेजणच रिटायर्ड असतील, त्यावेळेला दर महिना खर्च असेल 8 लाख रुपये. आता या क्षणाला तुम्हाला हे आकडे फारच मोठे वाटतील की माय गॉड 8 लाख रुपये खर्च दर महिन्याला. तर मला आपल्यापैकी सगळ्यात सिनियर मराठी काका तुमचा पहिला पगार किती रुपये होता? ज्याला रिटायर झालात तो आकडा जो असेल तो 235 रुपये ज्याला पहिला पगार घेतलेला त्याला वाटलेलं की एवढा पगार होईल आपला? वाटलेलं का? सो जे मंडळी 30-35 वर्ष काम करून निवृत्त झालेत त्यावेळेला पगार 500-800-1000 रुपये पण नव्हता. म्हणजे एक काळ तर असा होता की ज्यावेळेला 10,000 रुपयाचा पगार देखील अतिशय समाजात प्रतिष्ठित पगार मानला जायचा की बाय गॉड 5 आकडी उत्पन्न आहे. हे चित्र आज किती वेगाने बदलून गेलं. सो त्यामुळे ज्या वेळेला आपण आर्थिक नियोजनाचा मुद्दा घेतो त्यावेळेला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जी मिस करून आपलं अख्खं फायनान्शियल प्लॅनिंग बिघडू शकतं, दॅट इज रेट ऑफ इन्फ्लेशन, महागाईचा दर. आणि सरासरी महागाईचा दर हा 6 ते 8% हा राहिलेला आहे. म्हणजे एक 7% महागाईचा दर जर आपण पकडला नाही तर आपल्या फ्युचर मधल्या सगळ्याच कॅल्क्युलेशनचा गडबड होणार आहे. आणि ही मेजर गडबड झालेली असते इन्शुरन्स प्लॅन्स किंवा त्या रिलेटेड इन्व्हेस्टमेंट ज्याला करतो आपण त्यावेळेला. सो काही जणांचं हेच आयुष्य, साधी राहणी हीच त्यांची आत्ताच वास्तवामधली उत्तम राहणी असू शकते. त्यांना किती पैसे मिळाले तरी त्यांना काही लक्झरियस आयुष्याकडे जायचं नाहीये असं देखील असू शकतं. किंवा ज्यांचं आत्ताच उत्पन्न म्हणजे आई वडिलांनी पैसे दिलेले नसतात, पॉकेट मनीवर कसं बसं भागवलंय आणि आत्ता मला नोकरी लागली आणि आत्ता पैसे यायला लागलेत बाबा, आता या पैशाबद्दल मला कोणी विचारणार नाहीये, या भावनेनी जो माणूस एकाकडे आपल्या हातातले पैसे आणि आपल्या स्वप्नातलं आयुष्य, या 2 सर्कल्स मध्ये जेवढी गॅप आहे तेवढा फायनान्शियल स्ट्रेस जास्त. आणि ही जिथे इंटरसेक्ट करतायत दॅट इज सत्य की मला इतके माझं आर्थिक आयुष्य आता जे चाललेलं आणि मला कसं चालू हवं बाबा. सो याबाबत अनेक जण विचार करत असतात की मी जास्त पैसे कमवले तर माझे सगळे प्रॉब्लेम सुटतील. पण एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घेणं ही आहे की जोपर्यंत आपण आपले खर्च कंट्रोल मध्ये आणत नाही तोपर्यंत फक्त तुम्ही उत्पन्न किती वाढवलं तरी तुम्ही आणखीन मोठाले खर्च करून ठेवता आणि शेवटी आपण या गॅप मध्येच राहतो. ती गॅप अशा प्रकारे फुलफिल होणं यासाठी दोन्ही बाजूनी प्रयत्न करणं गरजेचं आहे की एका बाजूनी उत्पन्न वाढवणं हे देखील महत्वाचं आहे, पण काही जर अनियंत्रित खर्च आपले चालू असतील तर त्याकडे मी दुर्लक्षच करणार, त्याबाबत मी सुरुचीनीच जाणार. असं जर आपण जागत असू तर कितीही उत्पन्न वाढलं तरीही समस्या सुटत नाही. सो त्यामुळे वास्तव आणि स्वप्न ह्यातनं सत्याचा प्रवास आर्थिक परिस्थितीत अतिशय महत्वाचा. आता जे उदाहरण मी घेतलं की नुकतीच ज्यांना नोकरी लागलेली असते त्यांच्या पहिल्या पगारांमधलं त्यांचं जे जे काही खर्च सुरू होतात त्यातल्या हे सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत. ते काही माझ्या कार्यक्रमाला येत नाही. आज आहे का कोणी ज्याचं पहिलं वर्ष आहे उत्पन्नाचं, ते गेलेत बजाजच्या शोरूम मध्ये बाईक बिक घ्यायला, EMI वरती आयफोन आणि बाकी सगळ्या गोष्टी घ्यायला. सो मुळात मुद्दा काय आहे की होतं काय वयात की ज्या वेळेला कुठलीही जबाबदारी नसते त्याला वाटत असतं माझ्याकडे तिथं कुठलीच जबाबदारी नाहीये, मग आता मी नाही हे खर्च करायचे तर कोणी करायचे. आणि त्यात अनेक प्रकारे बाहेर प्रलोभन तर दिसतच असतात. सो या प्रलोभनांमधलं सगळ्यात एक महत्वाचं प्रलोभन तुम्हाला सांगून ठेवायची इच्छा आहे
दॅट इज बाय नाऊ पे लेटर. काय आपला भारत हा सहसा कर्ज काढणं त्याला वाईट मानतो. अरे कर्ज काढून खर्च करणं वगैरे हे काही योग्य नाही, असं जरी त्यांचं धारणा असेल तर ही त्यांची धारणा मोडायची कशी, ह्याच्यासाठी मार्केटनी आखलेला डाव म्हणजे बाय नाऊ पे लेटर. तुम्हाला कुठल्याही प्रकारचं 1 रुपयाचं व्याज द्यायचं नाहीये. मग आता हा मुलगा ज्याला एखाद्या मॉलमध्ये जातो आणि त्याला घ्यावासा वाटत असतो 1.5 लाखाचा आयफोन, त्याला सांगितलं होतं बाय नाऊ पे लेटर, 15,000 रुपये दर महिना 10 इन्स्टॉलमेंट मध्ये द्या, हा मोबाईल फोन तुमचा, 1 रुपये व्याज नको आम्हाला. तो खुश होतो. क्या बात आहे, मी तर काही व्याज देणारच नाहीये. काय वाटतं तुम्हाला हे कशामुळे दिलेलं असेल? लक्षात घ्या, आपल्याकडे एक म्हण आहे, माझे वडील देखील बसले तिकडे, ते बऱ्याच वेळेला वापरतात हे, नन्ही सी चिडिया दाना देखती है लेकिन फंदा नाही. सो तो दाणा तर दिसतो त्यामुळे तो पक्षी आपला चालत येतो. त्याप्रमाणे आपल्यातले बरेच तरुण मंडळी बाय नाऊ पे लेटर म्हणत 15,000चा इन्स्टॉलमेंट घेतात. मग त्यांना दिसतं अरे स्मार्ट टीव्ही पण 5,000 रुपये इन्स्टॉलमेंट वरती आहे, स्मार्ट वॉच पण 3,000 रुपये इन्स्टॉलमेंट वरती आहे, काहीच व्याज द्यायची गरज नाही. आणि अशा प्रकारे 25-30 हजार रुपयाचं दर महिन्याचा इन्स्टॉलमेंट येतो. आता या कंपन्यांना माहिती असतं की आता ह्यांनी घेतलेत, पण नंतर फ्युचर मध्ये त्यांना जे अनएक्सपेक्टेड खर्च येणार आहेत, त्यामुळे कुठला ना कुठला महिना असा येणार आहे की ज्या वेळेला तुम्हाला हा हप्ता भरता येणार नाही. आणि ज्या क्षणी हा हप्ता भरता येणार नाहीये त्या क्षणी तो माणूस तर गिल्ट मध्ये जातो. अरे बापरे, मग आता हा फोन घेऊन जाणार का तुम्ही, हे माझं स्मार्ट वॉच घेऊन जाणार का, मी तर आता सगळ्या जगाला दाखवून आलोय की मी तर आयफोन वापरतो, आता काय होणार. सो तो काळजीने चिंतेने ज्याला फोन करून सांगतो त्यांना की अहो यावेळेचा हा EMI द्यायला माझ्याकडे काही पैसे नाही आहेत, ते म्हणतात काही काळजी करू नका, तुमचा किती रुपयाचा होता, 23,000 रुपयाचा ना, आपण एक काम करूया, याला सिंपल 7,000 करूया दर महिन्याला, तुम्हाला 23,000 द्यायला जड वाटतायत ना, काही हरकत नाही सर, 7,000 रुपये दर महिन्याला द्या, आता चालेल. तो खुश होतो आणि ह्या क्षणीच त्याला 22 ते 28% कंपाऊंडिंग इंटरेस्टचं लोन विकलेलं असतं. आणि या क्षणाला तो ओबलाइज्ड असतो की अरे मला तर देता येत नव्हते पैसे आणि ह्यांनी तर किती माझ्यावर उपकार केले. त्यामुळे त्यांनी लावलेले 22% आहेत, 28% आहेत का 32% आहेत, इतकं देखील बघायला जात नाहीत. वेअर ॲज 12-14% देखील पर्सनल लोन मिळून ही गोष्ट संपवता येणं शक्य असते. पण इंटरेस्ट रेट आणि इन्फ्लेशन रेट हे दोन रेट मोस्ट ऑफ लोक कॅल्क्युलेटच करत नाहीत. आणि त्यामुळे होतं असं की हा 22-24% कंपाऊंडेड इंटरेस्टचा व्याजाचा देखील त्यात भर पडल्याने हे 1.5-2 वर्षात संपणार कर्ज 8-10 वर्ष चालू राहतं. सो काय आहे, आपल्या भारतामध्ये आपण म्हणायचो ना की शिक्षण काय हवं, तर सावकार लुटून काढतात, सावकार एक शून्य लिहितात, व्याजावर व्याज लागतं आणि गरीब बिचारा शेतकरी हा अजून पिचलेला आहे सावकारांच्या बोज्याखाली कर्जाच्या वगैरे, ऐकलेलं आहे ना आपण. पण अजून आज आपली तरुणाई शिकली, इंजिनियर झाली, उच्च शिक्षित झाली, तरी देखील कंपाऊंडिंग इंटरेस्ट हा मुद्दा काय हा कळलाच नाही असेल तर गंमत होते अशी की त्या काळात सावकाराच्या बोज्याखाली, आजच्या काळातले सावकार म्हणजे या सगळ्या फायनान्स कंपन्या, बजाज फायनान्स, L&T फायनान्स, या सगळ्या आजच्या काळातल्या सावकार मंडळी आणि क्रेडिट कार्ड कंपन्या यांच्या कर्जाच्या बोज्याखाली.
सो सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा की आपल्या तरुण वयामध्ये जर आपण आपल्या आर्थिक आयुष्याची सुरुवात करत असू तर आपल्याकडे आज जबाबदाऱ्या नाही आहेत, पण त्या कधीच येणार नाही आहेत असं नाही. त्यामुळे इंजिनिअरिंगच्या पेपरची आदल्या रात्री सुद्धा तयारी करून पासिंग पुरते मार्क मिळून पास होता येत असेल, पण आयुष्याच्या परीक्षेत ज्यावेळेला आर्थिक पेपर येतो त्यावेळेला आदल्या रात्री तयारी करून पास होता येत नाही. आणि ह्याचं भान राहिलं नाही की माणूस कर्जाच्या बोजाखाली दबत दबत जातो. आणि हे सांगण्याचं कारण असं की आजचा तरुणांचा भारत आहे. आज आपण पूर्णपणे तरुणांचा भारत म्हणून पुढे येतो, पण एक 40 वर्षानंतर आज आपण वयोवृद्धांचा भारत असू. आणि मला तरी मनापासून श्रीमंत वयोवृद्धांचा भारत बघायची इच्छा आहे. गरीब वयोवृद्धांचा भारत याची कल्पनाही करवत नाहीये. सो यामुळे आर्थिक अज्ञान जर आपण दूर केलं नाही तर त्या गैरसमजातनं जे जे डिसिजन घेतले जात आहेत त्यांनी बऱ्याच गोष्टी चुकीच्या घडत जातात. सो त्याऐवजी सुनीती प्रमाणे जर घ्यायचं झालं तर काही अगदीच काटकसरीनीच जगायला पाहिजे असं नाही, पण एका वेळेला एक EMI चालू ठेवला किंवा एक साधी शिस्त ठरवली की माझा महिन्याचं जेवढं उत्पन्न आहे, माझ्या एका महिन्याच्या उत्पन्नापेक्षा जास्त किमतीचा मोबाईल जर मी विकत घेत असेल तर माझा तोल कुठेतरी ढळलेला आहे. मी जी काही चारचाकी गाडी देखील घेत असेल, माझ्या एकूण वर्षाच्या उत्पन्नापेक्षा जास्त किमतीची जर मी गाडी घेत असेल तर माझा आर्थिक तोल ढळायला सुरुवात झालेली आहे. हे न होऊ देता जर आपला उत्पन्न 40,000 रुपये दर महिना असेल तर 40,000चा फोन घ्यायला काहीच हरकत नाहीये. ज्यांचं उत्पन्न 1.5 लाख रुपये दर महिना आहे त्यांनी 1.5 लाखाचा आयफोन देखील वापरला तरी काही म्हणणं नाहीये. पण उत्पन्न 30,000चं आहे आणि 1,20,000चा फोन घेतलाय, ही सुरुवात आहे आर्थिक तोल ढळायला जाण्याची. हे होऊ देणं योग्य नाही. आता दुसरा मुद्दा असा की जसे ही तरुणाईची पहिली फेज संपते, लग्न होतं, थोड्याशा कौटुंबिक जबाबदाऱ्या येतात, मुलं झालेली असतात, अशा वयोगटामधले बरेच जण आपल्या प्रोग्रामला येतात. एक 30-35 ओलांडायला लागले लोक की त्यांना आर्थिक भान थोडं यायला लागतं. पण याच वेळेला आर्थिक नियोजन करणं तर गरजेचं आहे, पण नियोजन कसं करावं हे समजून घेणं आणखीन जास्त गरजेचं आहे. जर या टप्प्यामध्ये म्हणजे मिड करिअर या अवस्थेमध्ये आपल्याला माहिती आहे आपल्याला किती मुलं आहेत, आपल्याला माहिती आहे की जर मला आज 4 वर्षाचा मुलगा असेल तर कधी ना कधी तो 10वी पार करणारे आणि नंतर म्हणणारे मला इंजिनिअरिंगला जायचं किंवा डॉक्टरला व्हायचंय. सो त्यासाठी आज खर्च किती आहे आणि 7% महागाई प्रमाणे 8 किंवा 10 वर्षानंतर मला दरवर्षी किती रुपये लागत राहणार आहेत. ह्याचं कॅल्क्युलेशन करत आपली आयुष्याची पुढची जी काही गोल्स आहेत त्या गोल्सना पहिलं लिस्ट डाऊन करणं महत्वाचं आहे. मग ती गोल्स काय असू शकतात, तर मे बी मला कुठे फिरायला जायचंय तर माझं फिरण्यासाठीचं ट्रॅव्हलिंगचं बजेट, ड्रीम हॉलिडे साठीचं बजेट, मुलांचं शिक्षण, मुलांचं लग्न, या काही गोष्टी तुम्हाला आर्थिक जबाबदाऱ्या म्हणून जर टाळता येणाऱ्या नाही आहेत, त्या कधी ना कधी येणार आहेत, तर त्यासाठी नक्की आपण किती तरतूद करू शकतो ह्याचा आकडा ठरवून घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि आजचा आपला जो काही लाईफ पॅटर्न आहे त्याप्रमाणे मला रिटायरमेंटला नक्की किती रुपये लागणार आहेत बरं, हे देखील समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. आणि यासाठी तर आता आम्ही गोल बेस्ड फायनान्शियल प्लॅनिंग मधलं अतिशय ऍडव्हान्स टूल म्हणजे आम्ही फायनान्शियल GPS देखील तयार केलंय. म्हणजे आपल्याकडे गुगल मॅपनी
कसं दिसतं, 4 किलोमीटर अंतर आहे, ट्रॅफिक लागला तर 12 मिनिटं, ट्रॅफिक नाही लागला तर 8 मिनिटात पोहोचू, या स्पीडनी जात असू तर आपण इतक्या वेळात पोहोचू शकू. तो नक्की मला किती पैशाची गरज आहे मुलीच्या लग्नासाठी, आणि त्यासाठी मला 6 वर्ष आहेत का 8 वर्ष आहेत की 4 वर्ष आहेत, तर किती रुपये दर महिन्याला जमवायला हवे आणि काय स्पीडने ते वाढतायत जेणेकरून मी हे टार्गेट अचीव करू शकणार आहे की मला या गोलकडे जास्त लक्ष द्यायचंय. ह्याचं प्लॅनिंग केलं नाही तर अनेक जण आम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये भेटतात जे गो विथ फ्लो गेलेले असतात. म्हणजे काय, तर या टप्प्यावरती देखील ते काही एफडीज वगैरे करतात, काही गुंतवणुका वगैरे देखील करतात. म्हणजे गुंतवणुकांना नाव नसतं दिलं तर फक्त एवढंच ट्रीट केलेलं असतं की ही माझी गुंतवणूक. यातली 20 लाख मुलीच्या शिक्षणासाठी आहेत, 10 लाख मुलाच्या लग्नासाठी आहेत, ह्याच्यातले 70 लाख माझ्या रिटायरमेंटसाठी आहेत. अशा प्रकारे जर डायव्हर्ट केलेलं नसेल, ते त्याला जर स्पेसिफिक लिमिट घालून दिलेल्या नसतील तर काय होतं, तर ज्या वेळेला जी गोष्ट येईल त्याला बघू, आलं अंगावर घेतलं शिंगावर, अशा प्रकारे अनेक जण जगायला सुरुवात करतात. आणि त्यात मुलांचं शिक्षणाला पैसे आम्ही कमी पडलो तर हे काही योग्य नाही. तू शिक आम्ही आहोत, तू शिक आम्ही आहोत, असं करत माझ्याकडे अशा अनेक केसेस आहेत ज्यांनी मुलांच्या खर्चासाठी अति प्रचंड खर्च केलेत. आणि आज अशी परिस्थिती आहे की त्या मुलांनी पण जे शिक्षण घेतलेलं आहे ते देखील अब्रॉडला जाऊन, म्हणजे माझ्याकडे एक ओळखीचं उदाहरण आहे जे युकेला जाऊन अकाउंटिंग शिकून आले. आता कॉमर्स आणि अकाउंटिंग हा विषय शिकण्यासाठी लंडनला जाऊन काय मोठं केलं जातं आय डोंट नो. फक्त परदेशी शिक्षण आमची मुलं घेत आहेत बाबा, ही गोष्ट दाखवण्यासाठी. आणि त्या इकॉनॉमीजनी एक मार्केट ठरवलेलं आहे की ही इकॉनॉमी स्वतःला हलक्यात घेणारी आहे. आमच्याकडे शिकायला येत आहेत मुलं, पाठवा, तुम्ही मिरवून घ्या, आमची मुलं लंडनला शिकायला आहेत बाबा, आम्ही काय त्यांना आयुष्यभर इथे ठेवणार नाही आहोत, 1-2 वर्षाचा कोर्स करून 1-1.5 कोटी खर्च करून घेऊ आणि परत पाठवू. आता लंडन मध्ये केलेल्या अकाउंटन्सी वरती सुद्धा भारतात 15,000चा जो सुरुवातीचा जॉब मिळतो तोच मिळतो. या पलीकडचा हे लंडन वरनं शिकून आलाय म्हणून अकाउंट सांभाळणाऱ्याला सुरुवातीला कोणी लाखो रुपयाचा पगार देणार नाहीच आहे. सो अशा प्रकारे शिक्षणाचा देखील एज्युकेशनल फायनान्शियल प्लॅनिंग करून नाही घेतलं तर होतं असं की नक्की सीमा कशाला घालायची की बाबा रे, माझ्या कॅल्क्युलेशन प्रमाणे मी माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी 22 लाख ठेवलेले आहेत. जर 22 लाखाच्या पुढे जो आकडा जात असेल तर बाबा रे, तू एज्युकेशन लोन घे आणि त्याच्या पुढचं बघ, त्याच्या पुढचे जे 15 लाख आहेत ते तुझ्या लग्नासाठी मी ठेवलेले आहेत. ही शिस्त न पाळता गो विथ फ्लो केल्यावरती जे पैसे आहेत पुढचं पुढे बघू, वापरून घेऊ अशा प्रकारे मुलांच्या शिक्षणामध्येच भरपूर खर्च होऊन जातात. मग ज्यावेळेला मुलांचं लग्न येतं त्यावेळेला आता एफडीज उरलेल्या नसतात, कुठल्याही सेव्हिंग्ज उरलेले नसतात आणि आता लग्न तर करायचंय. मग अशा वेळेला आठवतो आपला पीएफ. मग असे नोकरी करणारी मंडळी आपल्या पीएफ मधनं पैसे काढतात आणि थाटामाटात मुलांच्या लग्नामध्ये काय कमी पडलो नाही आम्ही. म्हणून अतिशय जोशामध्ये मुलांचं लग्न देखील केलं जातं. पण याच सगळ्याच काय आपण म्हणतो ना, सगळ्याची सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही. निवृत्तीच्या वेळेला मी अनेकांना असं बघितलेलं, म्हणजे आज देखील अनेक मंडळी माझ्याकडे रिटायरमेंट प्लॅनिंगचे बऱ्याच जणांचे प्रोग्राम आहेत, जसे पोलिसांचे आहेत, तसंच JSW स्टील, RCF या भागातल्या बऱ्याच जणांचे निवृत्त होणाऱ्यांचं फायनान्शियल प्लॅनिंग मी करत असतो. त्यात जाणवतं की काही जणांना रिटायरमेंटला 1.5 कोटी रुपये मिळणार आहेत. तर ज्यांनी अशा प्रकारे पीएफ मधनं पैसे काढलेत
त्यांना अगदी 40-45 लाख रुपयेच मिळणार आहेत. आणि मुलं तर शिकून अब्रॉडला सेटल झाली आहेत किंवा त्यांच्या पायावर उभी आहेत किंवा नाहीत. पण हे किती भयानक वास्तव आहे की मी आता वयाला 65व्या वर्षी आहे आणि माझ्याकडे 40-45 लाख रुपये हे शेवटचे. याच्या पलीकडे मला कोणी नोकरी देणार नाहीये आणि या 45 लाखावरच मला जगायचंय. आणि आपल्याकडे पैकी बऱ्यापैकी RCF आणि या कंपन्यांमध्ये जर तुम्ही बघाल तर पेन्शन अगदी नाममात्र आहे. बरोबर ना सर? 2-4 हजार रुपये, 5,000 रुपये अशी नाममात्र पेन्शन आहे. त्यामुळे त्यातनं तर काय भागणं शक्यच नाहीये. सो जे काय 40-45 लाख रुपये जमलेत त्यामध्ये निभावणं येतं. सो म्हणून गो विथ फ्लो न जाता नक्की माझे काय काय फायनान्शियल खर्च ठरलेले आहेत ते मला करायचेच आहेत आणि त्यासाठी माझं बजेट काय असणार हे जर आपण ठरवलेलं नसेल तर आपलं पुढचं फायनान्शियल प्लॅनिंग प्रचंड प्रमाणात बिनसतं. आर्थिक फिलॉसॉफी आहे ही थोडक्यात. 4 वा. हे 4 वा प्रत्येकाने लक्षात ठेवावे, लिहून ठेवावे असे. पण हे लिहून ठेवताना आणखीन महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा की ह्याचा जो क्रम आहे तो त्याहून जास्त महत्वाचा आहे. तर पहिले पैसे वाचवावे, वाचवलेले पैसे हे वाढवावे आणि वाढवलेल्या पैशांमधनं उत्तम आयुष्यासाठी ते वापरणं देखील गरजेचं आहे. आणि जसं मी म्हणालो प्रॉपर प्लॅनिंग करून घेतलंय माझ्या सगळ्या गोल्स साठीच अगदी रिटायरमेंट पर्यंत, त्याच्याही पलीकडचे जे माझे पैसे आहेत ते मी समाजाचं देणं लागतो. म्हणून जॉय ऑफ गिव्हिंग, ज्या काही सामाजिक संस्था आहेत ज्या उत्तमरित्या काम करतायत, जर मला वाटत असेल तर त्यांना ते पैसे वाटा. सो वाचवा, वाढवा, वापरा आणि वाटा. ही फायनान्शियल फिलॉसॉफी जे जपतात त्यांचं फायनान्शियल प्लॅनिंग अतिशय योग्यरित्या होतं. पण काय आपलं सुरुचीचं फायनान्शियल प्लॅनिंग कसं होतं तर पहिले पैसे वापरा, किती कमवते नंतर बघू, पहिले पैसे वापरा आणि वापरून देखील उरतात का, जर उरत असतील तर ते वाचवा. गो विथ फ्लो. आणि आता वाचवलेले पैसे आहेत तर ते वाचवलेले पैसे सेव्हिंग अकाउंट वरती बघायला फार मजा येते. कारण की आता आपल्याकडे हिंदी चित्रपट सगळ्यांना आवडतात ना. मेरे पास गाडी है, बंगला है और बैंक बैलेंस है. ते बैंक बैलेंस आपल्यापैकी प्रत्येकाने इतकं मनावर कोरून ठेवलंय ना की तो सेव्हिंग आकडा प्रत्येकाचा एकाचा काही जणांचा असतो. काही जणांचा 8 लाखाच्या खालती मी नाही बघणार, तर काही जणांचा असतं मी 2 लाखाच्या खालती हा बॅलन्स नाही जाऊ देणार. काही जण तर असे देखील मी बघितलेले जो सेव्हिंग बँकेचा आकडा 25 लाखाच्या खालती पण जाऊ देत नाहीत. सो अशा प्रकारे मोठमोठ्या रकमा सेव्हिंग बँकेवरती वाचवून ठेवायच्या. हे एक अतिशय आवडतं सुरुचीचं कार्य असतं. छान वाटतं. पण त्या छान वाटण्याची किंमत किती मोठी असते तर महागाई 7% चालली आहे. सेव्हिंग बँकेवरती 3% व्याज मिळतंय, म्हणजे इथेच आपण 4% मायनस मध्ये आहोत. पर्चेसिंग पॉवर प्रमाणे विकत घेण्याची क्षमता 4% इथेच खालती गेलेली आहे. त्यातून पुढे जर आपण 30% याच्या टॅक्स स्लॅब मध्ये किंवा त्याहून वरच्या टॅक्स स्लॅब मध्ये असू तर या 3%तला 1% पण गेलेला आहे. म्हणजे प्रॅक्टिकली दर वर्षाला आपणच आपली पैशाची विकत घेण्याची क्षमता 5-6% कमी करणं इतकं एक्सपेन्सिव्ह काम
इतकं एक्सपेन्सिव्ह ही आवड आहे की आहा सेव्हिंग बँकेचा बॅलन्स मोठा पाहणं. आता हा सेव्हिंग बँकेचा बॅलन्स फक्त पाहून देखील समाधान नाही होत. अनेक लोक आहेत ना आपल्या आजूबाजूला, साहेब 5,000ची गरज आहे, 8 दिवसात देतो. आहे आपल्याकडे असं कोणी की आतापर्यंत एकही माणूस आला नाही माझ्याकडे उसने पैसे मागायला, असं कोणी आहे? प्रत्येकाच्या ओळखीमध्ये गरज पेक्षाही पैसे मागायची सवय असलेले अनेक लोक असतात. आणि मग आपल्यालाच वाटतं अरे मला नोकरी मिळाली, हा माझा शाळेतला मित्र, याला नाही एवढा परमनंट जॉब मिळाला, जाऊ दे चल काय 10,000 मागतोय ना 5,000 तरी देऊ. कोण 50,000 मागतोय देईल म्हणतोय, चल 25-30,000 रुपये तरी देऊ. अशा प्रकारे वाचवलेले पैसेच वाटा, या पातळीवरती अनेक जण येतात. आणि बघा मी तुमच्यातल्या बऱ्याच जणांपेक्षा खूप ज्युनियर आहे, पण मला एका प्रश्नाचं उत्तर प्रामाणिकपणे सांगा. अशा प्रकारे संबंध चांगले राहावे, माझ्या ओळखीचा आहे, आपला आहे म्हणून पैसे देऊन, उसने पैसे देऊन संबंध चांगले राहिलेत का? संबंध चांगले राहतात? उलट आणखीन कलुषित होतात. त्याला तर पैसे देता येत नसतात किंवा द्यायचे नसतात, त्यामुळे तो तुम्हाला टाळतो आणि आपण तर म्हणत असतो अरे मी तर याच्यावर उपकार केले आणि आता हा मला तोंड पण दाखवत नाही, आलं वितुष्ट. त्यामुळे हे अशा लोकांना पैसे वाटणं किंवा कर्ज बिर्ज देणं, म्हणजे आपण नक्की कोण आहोत हे पहिलं ठरवून घ्या. आपण काय पैसे वसूल बिसूल करणारे पठाण बिठाण आहोत का, की व्याजाबिजानी देऊ पैसे आणि व्यवहार करू, असं स्वतः बद्दल वाटतंय का? जर पैसे देत असाल आणि जर अगदी मनापासून द्यावंसं वाटत असेल तर ते दान म्हणून देऊन टाका. पण जर मनात अपेक्षा ठेवणार असाल की हे मी पैसे उसने दिले आणि ही व्यक्ती मला परत करणार आहे, तर त्या क्षणापासून तुमच्या मनात ज्या काही नकारात्मक भावना झिरपायला सुरुवात होते अपेक्षेनी, त्यांनी आपलं देखील फायनान्शियल लाईफ आपण खराब करून घेतो, नातं देखील खराब करून घेतो. हे जर टाळायचं असेल तर इथून पुढे एक गोष्ट कटाक्षाने पाळा, 1 रुपये कोणाला उसना देऊ नका. वाटलं तर वाढदिवसाला भेटवस्तू द्या, छान पैकी पार्टी द्या, संबंध खूप चांगले राहतील, मैत्री एकदम घट्ट राहील. पण उसने पैसे मागितले कोणी तर शांतपणे हसून नकार द्या. हा नकार ज्यांना देता येतो त्यांचं आर्थिक आयुष्य बऱ्यापैकी स्टेबल तरी राहतं. अन्यथा मी असे अनेक लोकांना भेटलेलो आहे ज्यांनी अशा प्रकारे उसने पैसे मागून त्यांचीच आर्थिक अवस्था अतिशय बिकट झाली आहे आणि आता त्यांनाच पैसे मागत फिरावं लागतंय किंवा त्यांचेच पैसे रिकव्हर करायचे. अरे मुलीचं लग्न आले रे, दे रे दे. आणि वाटून पण जर शेवटी काय चुकून माकून राहिलेच तर पैसे वाढवा, असा सिक्वेन्स होतो. वाचारही तसेच राहतात, पण त्याचा सिक्वेन्स जर बदलला गेला तर शेवटी वाढवायला राहिलेली रक्कमच अनेक जणांकडे नसतेच किंवा जरी चुकून असली तरी ती अतिशय तुटपुंजी असते. आणि त्यातूनही तुटपुंजी असली तरी आपले अनेक भ्रम मग त्यात येतात. काय आपल्याला बऱ्याच जणांना झटपट पैसे मिळवायला आवडतात, काय आपल्या वरती एक इनडायरेक्ट संस्कार झाला की पैसे कमवणं हेच पाप आहे. त्यामुळे हे जर पापी काम असेल तर मी हे पटकनच करून टाकतो, असं आपल्यातल्या बऱ्याच जणांना वाटतं. आणि मग अनेक प्रलोभन आहेत. आता तर वर्ल्ड कप चालू आहे, ड्रीम 11, मग आणखीन बातमी येते अरे कोणतरी तो पिऊन होता का कोणीतरी पोलीस इन्स्पेक्टर होता आणि त्याला इतके कोटी जिंकला, वा आपण पण करू, 100 रुपये लावून बघू, 500 रुपये लावून बघू. हे वाढवाचे पैसे अशा ठिकाणी जातात. आणि त्यातून पण काही जणांचं राहिले तर मग शेअर ट्रेडिंग आहेच.
मी तर आता एक शेअर ट्रेडिंग डी ॲडिक्शन प्रोग्राम देखील सुरू करेल. एक सेंटर जागा पण बघतोय मी अलिबागमध्ये, की एक मुंबई पुण्या आणि माझे बरेच आणि एकदम IT इंजिनियर डॉक्टर्स, खूप जास्त डॉक्टरांना ट्रीटमेंटची गरज आहे. साहेब वकील देखील बरेच येतात शेअर ट्रेडिंग मध्ये, जसे बार मध्ये येतात तसं अरे ITC नाही रिलायन्स इंडस्ट्री विका घ्या. म्हणजे त्यांच्या आयुष्यातला जो प्रोडक्टिव्ह वेळ आहे, जो त्यांनी त्यांच्या क्षेत्रात वापरला असता, तर ते आणखीन काहीतरी सखोल कार्य ज्यात करू शकले असते. तुम्ही मला लक्षात येत नाही, तुम्हीच तुमच्या क्षेत्राला कमी लेखताय नाही का, की तुमच्या क्षेत्रातनं मला तितकेसे म्हणजे माझ्या क्षेत्रातनं मी तितकेसे पैसे मिळवू शकत नाहीये, चल मी शेअर ट्रेडिंग करून झटपट श्रीमंत होईल. हाऊ इट इज पॉसिबल. आणि शेअर ट्रेडिंग हा जो प्रकार आहे, हा प्रकार इट इज लाईक रेसलिंग, कुस्ती. दोन जणांपैकी एक जण हरणारे, एक जण जिंकणारे. सो ज्या वेळेला शेअर ट्रेडिंग करून, डे ट्रेडिंग, इंट्रा डे ट्रेडिंग वगैरे करून जे पैसे मिळतात ते देखील कुठून आलेले असतात, कोणीतरी हरलेले पैसे आज आपल्याकडे आलेले असतात. सो त्यांनी जी जिंकल्याची भावना येते, त्यांनी डोपामाइन सिक्रेट होतो, छान वाटतं, विजेता असल्यासारखं वाटतं. आणि मग हीच भावना परत मिळवण्यासाठी अजून पैसे लावले जातात आणि पैसे गमवायची सिरीज सुरू होते. आणि एका टप्प्यानंतर माणूस कमवण्यासाठी खेळतच नाही, गमावलेले जे पैसे आहेत ते मिळवण्यासाठी म्हणून मी इकडनं गमावले ना, मी इकडनंच कमवीन. मग जेवढा शहाणपणाचा उरलेला आहे तेवढा 5 लाख नुकसान करून काही जण थांबतात, काही जण 50,000 नुकसान करून थांबतात, तर काही जण अगदी 40-40, 80-80 लाख रुपये देखील गमावलेले लोक मी अनेकांना भेटलेलो आहे. आणि ते 80 लाख गमवून देखील शहाणे झालेले नसतात. मला देखील टिप देतात, ऍप काय म्हणता 2 लाख मला देऊन बघा, मी तुम्हाला आडून दाखवतो. इतक्या म्हणजे ऍक्च्युअली इट इज पॅथॉलॉजिकल गॅम्बलिंग. म्हणजे इट इज ट्रीटेड क्लिनिकली. गोळ्या औषधं देऊन सायकॅट्रिस्ट ट्रीटमेंट देऊ शकतात. इतका DSM म्हणजे जे मनोविकारांचं बायबल मानलं जातं, ज्यात सगळे आजार लिस्टेड आहेत, त्यात पॅथॉलॉजिकल गॅम्बलिंग हा एक आजार आहे. आणि पॅथॉलॉजिकल गॅम्बलिंग मध्ये या क्षणाला खूप मोठ्या प्रमाणात हे गेमिंग करणारे लोक आणि शेअर ट्रेडिंग करणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड आहे. त्याच्यामुळे हे डेरिव्हेटिव्ह मार्केट्स आणि हा सगळे हे जे ते शेअर ट्रेडिंगचे क्लासेस, हा सगळा प्रकार कसा आहे माहितीये का, UPSC म्हणजे एक जण कोणीतरी IAS होतो आणि त्याच्यासाठी गावातले हजारो तरुण आपल्या आयुष्याची 8-8, 10-10, 12-12 वर्ष त्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत जातात. त्याच्यातला परत कोणीतरी एक तरी पास होतो आणि परत हे सगळे स्पर्धा परीक्षांची तयारी करत राहतात. पण कधीच स्वतःमध्ये डोकावून बघत नाही, अरे त्याचं ऍप्टिट्यूड किंवा त्याचं बुद्धिमत्ता किंवा त्याची आवड या क्षेत्रात जाण्याची शक्यता जास्त आहे. मी काहीतरी वेगळ्या गोष्टीसाठी बनलेलो आहे. मी मे बी चांगला वकील होऊ शकीन, मी एखादा चांगला आर्किटेक्ट होऊ शकतो, किंवा मी एखादा चांगला कलाकार होऊ शकतो, चित्रकार होऊ शकतो, संगीतकार होऊ शकतो. त्यात मेहनत पण घेऊन प्रचंड मोठं करिअर करता येतं. पण अनेक लोक जसं त्या UPSC ची तयारी करत राहतात तशा प्रकारे, आणि UPSC ची परीक्षा घेणारे क्लासेस घेणारे मंडळी पण कोण असतात बरं, कोण असतात, हा, आणि ते कधी क्लिअर झालेले नाही आहेत. आता करायचं काय, चला UPSC चे क्लासेस घ्या. तसंच साहेब चाललंय शेअर मार्केटमध्ये, ट्रेडिंग करून घालवले पैसे, आता हेच कमवून आणायचे कुठे, चला शेअर मार्केट ट्रेडिंगचे क्लासेस. सो त्यामुळे हा कोरोनापेक्षा जास्त भयानक आजार आहे. की काय होतं, एक तरी कोणतरी ओळखीतला म्हणतो आज बघ 5,000 कमवले, मग समोरच्याला इन्सिक्युअर वाटतं, हिला आपण जरा लीग मधनं बाहेर पडू की काय, चल मी देखील करतो, एकदम झिरोदा विरोधा डाउनलोड करून 5,000 2,000 सुरू.
सो माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. आणि सर JSW स्टील मध्ये तर मी कॅम्पेन घेऊ शकतो एवढे, मी तिथे जवळजवळ 35 कार्यक्रम घेतलेत आणि प्रचंड पॅथॉलॉजिकल गॅम्बलर्स मौजूद आहे. आणि त्यातले जे मराठी भाषिक आहेत ते जरा ऐकून तरी घेतात. हिंदी भाषिक मंडळी अशा टप्प्यातली असतात की त्यांनी कमावते पहिले झालेले असतात, त्यामुळे त्या अरे ऐकून पण घेत नसतात. त्यामुळे माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की हे डेरिव्हेटिव्ह मार्केट, शेअर ट्रेडिंग, मी शेअर बाजारातली 3री पिढी आहे आणि मी एक दिवसही डे ट्रेडिंग किंवा असले प्रकार केलेले नाही आहेत. माझे वडील इथे बसलेले आहेत, मी देखील वयाच्या 18व्या वर्षी हाच विचार केलेला आणि त्यांच्याकडे गेलेलो की आपण का नाही करत हे ट्रेडिंग, आपला तर पोर्टफोलिओ एवढा मोठा आहे, हे सगळे मंडळी कसे करतात. बाबा तुम्हाला काय कळत नाही याच्यातलं, मला कळलेलं आहे शेअर ट्रेडिंग उत्तम गोष्ट आहे. तर मला बाबांनी त्यावेळेला एकच गोष्ट दिली, त्यांनी पॅड आणि पेन दिला एक हातात आणि सांगितलं 1 महिना तुला जे वाटतंय ना तू लिही की मी या कंपनीचे 100 शेअर विकत घेतले आणि तुला वाटलं 2% वाढलेत विकले, तुला वाटतं ना 2% प्रॉफिट होईल, लिहून टाक मी विकले आणि त्यावेळेचा टाइम नोट कर. हे मी साधारणपणे 1.5 महिना केलं वयाच्या 18व्या वर्षीच. आणि मला लक्षात आलं की हे सगळे गोष्टी करून मी पैसे घालवतोय. ह्याच्यातनं होणारा फायदा, काही डील्स मध्ये फायदा होतोय, काही डील्स मध्ये नुकसान होतोय, पण होणाऱ्या फायद्यापेक्षा होणारं नुकसान हे खूप मोठं आहे. मी म्हणालो नाही हे काही योग्य वाटत नाहीये. तर लक्षात घ्या, डॉइश बँक, JP मॉर्गन, मॉर्गन स्टॅनले, ही जी काही मी नावं घेतोय ना, ह्या जगातल्या मोठ्या वित्तीय संस्था आहेत. हे किती मोठ्या, तर भारताची सगळ्यात मोठी बँक आपण मानतो SBI. सो JP मॉर्गनची साईज ही SBIच्या 22 पट आहे. बँक ऑफ अमेरिकेची साईज HDFCच्या 8 पट आहे. एवढ्या 11 मोठ्या ज्या वित्तीय संस्था आहेत त्यांनी अतिशय जगातले उत्कृष्टातले उत्कृष्ट मेंदू हायर करून ट्रेडिंग करायला बसवलेले आहेत. आणि ऍक्च्युअली तुम्ही त्या काळ्या पडद्या हिरवं आणि लाल जे दिसत आहे तुम्हाला आकडे, त्याच्या पलीकडे तुमच्या बरोबर ऍक्च्युअली ट्रेडिंग करतंय कोण. जर कुस्ती होत असेल तर मी नक्की कुस्ती कोणाबरोबर खेळतो हे दिसतं, तरी या स्क्रीनच्या पलीकडे माझ्याशी कोण खेळतंय हे कळतच नसतं. आणि ऍक्च्युअली इतक्या कुशाग्र मेंदूंबरोबर आपण ट्रेडिंग करत असू तर जो 3 महिन्याचा ट्रेडिंगचा क्लास केलाय आपल्या अलिबाग मधला पोरगा, नुकताच इंजिनियर झालेला, तो या JP मॉर्गन मधल्या 1.5 कोटी 2 कोटी सॅलरी घेणाऱ्या प्रोफेशनल ट्रेडरला हरवणार आणि त्याच्याकडनं पैसे कमवून आणणार. याच्यावरती जर तुम्हाला विश्वास ठेवायचा असेल तर तुम्ही ठेवू शकता, मी तरी नाही ठेवू शकत. सो त्यामुळे या वाट्याला जाणं हे अतिशय धोक्याचं आहे. आयुष्यात काय करावं ह्यापेक्षाही जास्त महत्वाची गोष्ट आहे क्लटर्स कट करणं. काय करू नये हे ठरवणं हे आधी महत्वाचं आहे. त्यातला अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट एकाच प्रोडक्ट मध्ये घेणं. काय होतं, सामान्य माणसाने आपलीच एक बुद्धिमत्ता चाचणी तयार केलेली असते. जर मला एका दगडात 2 पक्षी मारता आले तर मी बुद्धिमान. आणि त्यावेळेला ज्यावेळेला असा एखादा प्लॅन मिळतो बघा, दर महिना 8,000 फक्त तुम्हाला द्यायचंय किंवा दर दिवसाला काहीतरी कॅल्क्युलेट 250 रुपये, दर दिवसाला 250 रुपये किंवा दर महिन्याला 8,000 रुपये भरा, 25 वर्ष भरा. 25 वर्षामध्ये जर मध्ये काही बरं वाईट झालं तर तुम्हाला 40 लाख.
आणि जर नाही झालं, 25 वर्ष पूर्ण केलीत, तर तुम्हाला 80 लाख रुपये. सामान्य माणूस खुश होतो, वा. जर चुकून काही बरं वाईट झालं तर 40 लाख रुपये मिळतील किंवा 60 लाख रुपये मिळतील. आणि जर काही बरं वाईट नाही झालं तर मॅच्युरिटीला 80 लाख. पण ह्यात पुन्हा आपण महागाईचा दर ही गोष्टच कॅल्क्युलेट करत नाही. आज ज्याला एक 70 ते 80 हजार रुपये पगार असेल, त्या 80 हजार रुपये पगाराच्या माणसाला त्याच्या 100 पट पगार म्हणजे 80 लाख. ही आजचा आकडा खूप मोठा वाटेल, पण 25 वर्षानंतर हाच पगाराचा आकडा काही पटीने पुढे गेलेला असेल, त्याला पगारच 7 किंवा 8 लाख रुपये झालेला असेल, त्याला काय वाटणार आहे, मला 8 ते 10 महिन्याचा पगार मिळाला. जे आज आपल्याकडे जे सिनियर मंडळी आहेत त्यांनी देखील याच विचारांनी 2 लाख किंवा 5 लाखाच्या LICच्या पॉलिसी घेतलेल्या ना. आयुष्य काय वाटलेलं घेताना, रिटायरमेंटला 4 लाख मिळणार आहेत. माय गॉड, केवढी मोठी रक्कम. कारण का तर तुम्ही म्हणालाच त्याला पगारच किती होता, 1,500, 2,000, 2-3 हजार रुपये पगार असताना त्याचे 100 पट हे तुम्हाला देखील खूप मोठा आकडा वाटत होता. त्यामुळे पण ज्यावेळेला आपली निवृत्ती आली त्यावेळेला हे 2-3 लाख म्हणजे अगदी 3-4 महिन्याचा पगार वाटला. त्यामुळे मॅच्युरिटीला वा वा वा, या पैशातनं मुलाचं लग्न होणार माझ्या, आणि मुलाचं लग्न लावण्यापुरते पैसे इन्शुरन्स लिंक प्लान मधून मिळाले, असं कोणाचंही होणं शक्य नाही. त्यामुळे मुळात हा मुद्दा ना जिंदगी के साथ होता है, आणि जिंदगी के बाद म्हणाल तर ज्यांनी 2 आणि 5 लाखाचं कव्हर घेतलेलं त्यांना सांगा, मला आपलं आयुष्य, तुमच्या आयुष्याला त्यावेळेला 3 आणि 5 लाख रुपये रिप्लेस करू शकणार होते. सो ही काही गोष्ट जिंदगी के बाद, किंवा आज जरी ज्याचं वय 30 आहे त्याला एक 30-40 लाखाचा इन्शुरन्स प्लॅन हा पुरेसा ठरू शकतो, आयुष्य रिप्लेस करू शकतो. ऍटलिस्ट 1 ते 2 कोटी रुपये जर मिळत असतील तर त्याला काहीतरी म्हणू शकू ना आपण की इट इज समथिंग इन्शुरन्स कव्हर. अदरवाईज आपण आपल्या मनाचं फक्त समाधान करून घेतलंय की एका दगडात 2 पक्षी. वास्तविक एका दगडात 2 पक्षी नसून हा दगडच आपल्या डोक्यात बसतो, एकही पक्षी मारला जात नाही. ना जिंदगी के बाद, ना जिंदगी के साथ, ना जिंदगी के बाद. LIC टिकू नये, फक्त बडे कमिशन की बात. कारण एक गोष्ट तुम्हाला माहित नसेल तर मी सांगतो, आपल्यापैकी ऍडव्होकेट श्रीराम आहेत, सर बसलेले आहेत, दिग्गज वकील इकडे उपस्थित आहेत. सेबी आणि IRDA हे 2 वेगवेगळे कायदे आहेत. सेबी ही सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, सेबीचा कायदा हा गुंतवणुकांचं व्यवस्थापन आणि नियमन करणारा आहे. तसाच IRDA हा इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. IRDA चा ऍक्ट वेगळा आहे. IRDA मध्ये एक्सपेन्स रेशो इन्शुरन्स योजनांवरती 45% आहे, आणि सेबीच्या नियमांप्रमाणे हा वाढवून मॅक्झिमम 2 ते 2.5%. मॅक्झिमम कुठल्याही गुंतवणुकीच्या योजनेवरती ज्या सेबी अंतर्गत नोंदणीकृत संस्था आहेत त्यांना 2.5%च्या वर एक्सपेन्स रेशो म्हणून कापून घेता येत नाही. म्हणजे तुमचे 100 रुपये जर गुंतवले जात असतील तर 97.5 गुंतवणूकच होणार आहे. बट वेअर ॲज ज्या वेळेला तुम्ही इन्व्हेस्टमेंट वरती इन्शुरन्स फ्री असं ऐकून खुश होता की अरे मला तर फ्री मिळतंय, त्या क्षणी तुमचे 100 रुपयातले 45 रुपये हे एक्सपेन्सेस पोटी गेलेले असतात. जे काही तुम्हाला हवं ते मिळणार किती रुपयात आहे तर त्यातले 55 रुपयात. समजा जर
मॅरेथॉनची क्रीज असेल तर मॅरेथॉनच्या क्रीज वरती सगळेजण इकडे उभे आहेत आणि काही जण तर 45 पावलं मागे उभे आहेत, तर त्यांची जिंकायची शक्यता किती कमी होते. पण हा एक्सपेन्स रेशो किती आहे, काय आहे, ह्याबद्दल आपण कम्प्लिटली अनअवेअर असल्यामुळे आपल्याच ओळखीतले मित्र, नातलग हे आपल्या मागे जरा कमावते झाल्यापासून इन्शुरन्स घोळायला लागतात. हे अतिशय डेंजरस आहे. त्यातही सगळ्यात डेंजरस गोष्ट आहे आत्ता काळातली, ती म्हणजे आपल्या बँकेतले रिलेशनशिप मॅनेजर. जे बँकेचे रिलेशनशिप मॅनेजर्स आहेत त्यांना तर अति प्रचंड टार्गेट्स आहेत. इन्शुरन्स लिंक ह्या गुंतवणूक योजना, म्हणजे ज्याला बऱ्याच वेळेला युलिप म्हटलं जातं, युनिट लिंक इन्शुरन्स प्लॅन, हे विकण्याचं प्रचंड टार्गेट आहे. तर तुम्ही गुगल सर्च जरी करून बघाल तर युट्यूब वरती तुम्हाला अनेक फ्रस्ट्रेटेड हे रिलेशनशिप मॅनेजर आणि या सगळ्यांचे व्हिडिओ बघायला मिळतात. आणि हे का होतंय तर कर्ज विकणं हे जास्त कठीण आहे. म्हणजे जर तुम्ही बँकेचे अधिकारी आहात आणि तुम्ही जर मला लोन दिलं, 1 कोटीचं लोन असेल आणि जर मी परतफेड करत नसीन तर चौकशी पहिली तुमची होणार आहे. तुमच्या चौकशी आणि या सगळ्या गोष्टींचा ससेमिरा मागे लागणार आहे की कशा प्रकारे या व्यक्तीला 1 कोटीचं लोन दिलं बरं. बट वेअर ॲज सिनियर सिटीजन म्हणू नका, नुकते कमाईला सुरुवात केलेले तरुण म्हणू नका, सरसकट सगळ्यांना रिलेशनशिप मॅनेजर हे एकच प्लॅन, युनिट लिंक इन्शुरन्स प्लॅन विकत असतात. इतकं भयानक आहे की काही जण तर माझ्याकडे असे आलेले आहेत की ते म्हणायला जातात की आम्हाला म्युच्युअल फंडात इन्व्हेस्टमेंट करायचे. म्युच्युअल फंडात इन्व्हेस्टमेंट सांगून पण युलिप प्लॅन देऊन टाकतात. आणि काही वर्षानंतर त्यांना कळतं की हा तर म्युच्युअल फंड नाहीच आहे, हा तर युनिट लिंक इन्शुरन्स प्लॅन आहे. आणि ज्या वेळेला ते शोधायला जातात तेव्हा तो माणूस काय त्या ब्रांच मध्ये सापडणार आहे? कुठला रिलेशनशिप मॅनेजर 2 किंवा 2.5 वर्षाच्या वर एकाच ब्रांच मध्ये एकाच ठिकाणी कामाला असतो? याहून जास्त भयानक गोष्ट अशी आहे की बरेचसे रिलेशनशिप मॅनेजर वगैरे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड, असे नॉन फायनान्स बॅकग्राऊंडचे असतात. तेव्हा त्यांना फायनान्स किंवा त्याचं देखील माहिती पुरेशी नसेल आणि टार्गेट असेल तर हे मंडळी आपल्याच आई वडिलांना, नातलगांना टार्गेट किंवा अगदी स्वतः देखील. मी असे अनेक रिलेशनशिप मॅनेजर वगैरे जे नोकरी वाचवण्यासाठी, टार्गेट पूर्ण करण्यासाठी म्हणून अशा प्रकारचे युलिप प्लॅन स्वतःच विकत घेतात. पण ह्याच्यातनं बँकेचं सर्व्हायव्हल होईल, इन्शुरन्स कंपनीचं होईल, पण आपणच आपलं फायनान्शियल फ्युचर 100 रुपयातले 45 रुपये स्ट्रेट अवे जात असतील एक्सपेन्सेस पोटी, तर ही किती खतरनाक गोष्ट आहे. सो दॅट इज वाय सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जर तुम्हाला इन्शुरन्स ही गरज असेल तर ही गरज कोणाला आहे? तर ज्यांचं वय 30-35 आहे किंवा 40-45च्या आतमधली जी मंडळी आहेत, ज्यांच्यावर कोणीतरी अवलंबून आहे, जे कमावते, जे पैसे कमवून आणतात त्यावेळेला घर चालतं, सगळ्या गोष्टी घडणं बाकी आहे, अशा व्यक्तीला इन्शुरन्सची नक्की गरज आहे. पण त्यांनी अशा वेळेला घेणं गरजेचं आहे, ते म्हणजे टर्म प्लॅन. सो टर्म प्लॅन हा अतिशय स्वस्त दरात मिळतो. ज्यांचं वय आज 30च्या आतमध्ये आहे त्यांना अगदी 1-1.5 हजार रुपये दर महिना जाऊन 1 कोटीचा टर्म इन्शुरन्स मिळू शकतो. कुठल्या कंपनीचा? जेवढ्या कंपन्या काही इन्शुरन्स मध्ये काम करतात ना भारतात, त्या कुठल्याही कंपनीचा तुम्हाला 1000 रुपये किंवा 1,500च्या आत, ज्यांचं वय अगदी 20-22 वर्षे, त्यांना तर 800-900 रुपयात पण 1 कोटीचा टर्म इन्शुरन्स मिळेल. बट इट इज समथिंग व्हॅल्युएबल. पण गंमत अशी आहे की या 800-900 रुपये किंवा 1000 रुपयामधला जो टर्म प्लॅन आहे त्यात जर बरं वाईट झालं नाही टर्म पूर्ण होईपर्यंत, 60 पूर्ण होईपर्यंत, तर 1 रुपये परत मिळत नाही. पण आपल्याला तर पैसे परत पाहिजे असतात. मग तर परत पैसे पाहिजेत म्हणून त्या 1,000च्या जागी आपण 7-8 हजार देतो.
आणि कुठेतरी 60-70 लाखाचाच टर्म इन्शुरन्स पण घेतो का, पण माझे पैसे सगळे परत आणले मी त्याच प्लॅन मधनं, जिकडनं पैसे घालवले तिकडनंच काढले. परत कॉग्निटिव्ह इल्युजन, जिकडे पैसे शेअर मार्केटमध्ये घालवले मी तिकडनंच काढणार, सेम पॅटर्न. लक्षात घ्या, इन्शुरन्स इज अ टोटली डिफरंट बास्केट. ही IRDA अंतर्गत येणारी गोष्ट आहे, जी 1 ते 2,000 ज्यांचं वय 40 मध्ये आलेलं आहे त्यांना अगदी 1 कोटी इन्शुरन्सची गरज असेल तर त्यांना 2,500 ते 3,000 रुपयामध्ये टर्म इन्शुरन्स 1 कोटीचा नक्की मिळेल. पण या 2-3 हजारामध्ये इन्शुरन्स हे बास्केट कम्प्लिटली डन असेल. अदरवाईज काय होतं, जर ते बास्केट पूर्ण नसेल तर आपण कॅल्शियम डिप्राइव्ड आयुष्य असेल तर कसं होतं, जे जे काही येईल अन्न पदार्थ किंवा अगदी गुडघे कंबर सगळीकडनं शरीर कॅल्शियम शोषून घेतं का, कॅल्शियम बॉडीला कमी पडत असतं. तसं जर इन्शुरन्स कमी प्रमाणात घेतलेला असेल 2-5 लाखाचा, किंवा प्रत्येक गुंतवणुकीची योजना जरी आली तरी मग माणूस काय विचारतो, अहो यात इन्शुरन्स आहे का, मग तो प्लॅन काढून द्यायला आणखीन सोपं ना. बघा ह्याच्यात इन्शुरन्स पण गुंतवणूक पण सगळं या 45% एक्सपेन्स रेशो गेले. सो 2,000-3,000 एक सीमा ठरवा, पण हा इन्शुरन्स खर्च माना. इन्शुरन्स ही गुंतवणूक आहे, हा आपल्यावर झालेला चुकीचा आर्थिक संस्कार आहे, याला खोडून काढा. इन्शुरन्स हा आयुष्यातला एक अतिशय महत्वाचा खर्च आहे. तो महत्वाचा आहे यात दुमत नाही, पण तो खर्च आहे यात शंका नाही. ती गुंतवणूक नाही. जी गोष्ट गुंतवणूक आहे त्यावरती बघायचं सेबीचं नियंत्रण आहे का. आणि जर 3,000 रुपयात आपण ह्या गोष्टी पार केलेल्या असतील तर अगदी 1,000 रुपयाची देखील SIP 35 वर्षाचा आपण करत राहिलो तर 4,20,000 रुपये गुंतवले जाऊन 15% जर स्पीड मिळाला तर 1,14,00,000 रुपये तयार होतात जस्ट विथ 1,000. अगदी आपण ह्याला मानलं 25 वर्षाचाच किंवा 30 वर्षाचा टर्म बघितला आणि 6,000 रुपये गुंतवले की 8-9,000 रुपये माझं बजेट होतं. त्या 3,000 मी इन्शुरन्स टास्क संपवला आणि 6,000 रुपयामध्ये SIP केली आणि 14% रिटर्न जरी मिळाला तरी 3,33,00,000 रुपये. म्हणजे ह्याच 8,000 ते 9,000 रुपयाला जर आपण डिवाइड केलं तर काय प्लॅन तयार होईल. जर चुकून बरं वाईट झालं तर 1 कोटी रुपयाचा इन्शुरन्स, नाही झालं तर या 3,000 रुपये गेले, यातनं मला काही नाही मिळणार, पण जे 5,000 ते 6,000 रुपयाचे SIP केलेले आहेत त्यातनं मला 3-1 कोटी रुपये. 3-1 कोटी पण 25-30 वर्षानंतर काही फार मोठी रक्कम असेल असं माझं म्हणणं नाहीये, पण 70-80 लाखापेक्षा नक्कीच मोठी रक्कम असणार आहे. सो काय आपल्याला रेडीमेड कपडे पण मिळू शकतात आणि टेलरमेड कपडे पण मिळू शकतात. टेलरमेड कपडे आणि रेडीमेड कपड्यांमध्ये कपडा इंडस्ट्री बऱ्यापैकी सेटल्ड आहे, त्यामुळे इतका काय प्राइसेस वाईज फरक नाही पडत. टेलरमेड करायला गेलो आपण तर 200-400 रुपयाचाच फरक पडेल शिवून घेतले कपडे तर. पण जर शिवून न घेता, टेलरमेड न घेता जे बाजारात उपलब्ध आहेत ते तसेचे तसे प्लॅन घेतले तर आपलं फायनान्शियल प्लॅनिंग अडकून कसं पडतं. जर बरं वाईट झालं तर 40 लाख, नाही झालं तर 80 लाख. आणि वेअरएज ह्यालाच जर आपण प्रॉपर फायनान्शियल प्लॅनर, क्वालिफाईड फायनान्शियल प्लॅनर बरोबर बसून ह्या गोष्टी जर ठरवल्या तर बरं वाईट झालं तर 1 कोटी, नाही झालं तर 3 कोटी. इतका मेजर डिफरन्स वी कॅन क्रिएट. तर फिक्स डिपॉझिट आणि टॅक्सेशन हा अतिशय इंटरेस्टिंग मुद्दा आहे आणि आपल्यातल्या बऱ्याच जणांना
त्याबद्दल माहिती नसते. सो म्हणून त्याच्या थोड्याशा डेप्थ मध्ये मी जाणार आहे. तर गंमत अशी आहे की फिक्स डिपॉझिट वरनं जेवढं काही व्याज मिळणार आहे, इट इज युअर कम्प्लिटली टॅक्सेबल इन्कम. अगदी बारकेसं काय ते एक्झाम्पशन सोडलं तर ऑलमोस्ट ज्यांच्याकडे 50 लाख 1 कोटी किंवा त्याहून मोठ्या रकमांच्या एफडी केलेल्या असतात, त्यांना जवळपास 7-7, 8-8 लाख रुपये व्याजापोटी दर वर्षाला मिळत असतात. आणि ते जर कमावते असतील आणि त्यांचं बेसिक उत्पन्नामुळेच ते 30-35-40% स्लॅब मध्ये वगैरे जात आहेत, तर या 7 लाखातले सुद्धा 30% हे टॅक्स पोटी जात असतात. म्हणजे ऑलमोस्ट जर 1 कोटीचं एफडी केलेलं असेल तर 2,10,000चा टॅक्स जनरेट होतो. 50 लाखाचा एफडी असेल तर साधारणपणे 1,05,000चा तरी टॅक्स जनरेट होतो. आणि अनेकांचा समज असतो आमच्या पतपेढ्यांमध्ये तिथे काय ते दिसणार नाही. बघा, आपलं वित्त मंत्रालय प्रचंड कुशाग्र झालेलं आहे. तो काळ गेला की हे अकाउंट मी दाखवलेच नाहीत वगैरे. आता तुम्ही जर कोणी पॅन नंबरनी लॉग इन करून बघाल ना, तर तुम्हालाच आश्चर्य वाटेल, अरे इथे पण माझा अकाउंट आहे, मी तो विसरलेलोच. तुम्हाला पण आठवणार नाहीत असे वेगवेगळे एफडीज आणि काय काय तुम्ही करून ठेवलेल्या गोष्टी आहेत. त्या पतपेढ्यांपासून सगळ्या गोष्टी तुम्हाला तिकडे रिफ्लेक्ट झालेल्या दिसणार आहेत. सो त्यामुळे देर इज नो चान्स टू हाईड. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, इट इज कम्प्लिटली टॅक्सेबल. आता आपण एफडी करूनच का ठेवलेले असतात की मला कधी पैसे लागले तर मिळावे आणि मला कुठली रिस्क घ्यायची नाहीये. मला ह्या पैशावरती मार्केट रिस्क घ्यायची नाही. मला काय शेअर बाजार 18% वाढवू 22% वाढवू नको. मला 6% 60% मिळाले, आय एम हॅपी ऑन दिस मनी. पण मला हे पैसे 1 रुपये मायनस मध्ये गेलेले पाहायची इच्छा नाही. ही आपली गरज असते. आता ह्याच गोष्टीला आपला एक मनातला गैरसमज फक्त बाजूला काढला. तो गैरसमज असा आहे की आपल्याला वाटतं की म्युच्युअल फंड म्हणजे फक्त शेअर बाजार. तर लक्षात घ्या, म्युच्युअल फंड हे ऍसेट मॅनेजमेंट कंपनीज आहेत. एनी काइंड ऑफ ऍसेट, मग इट इज गोल्ड, इट इज शेअर मार्केट, एफडीज असो ज्याला आम्ही बॉन्ड्स म्हणतो, किंवा अगदी रिअल इस्टेट असो, तुमच्या कुठल्याही प्रकारच्या ऍसेट, तुमच्या लक्ष्मीला जी कुठल्या फॉर्मॅटमध्ये त्याला सांभाळण्यासाठीची प्रोफेशनल यंत्रणा ही म्युच्युअल फंड आहे. फक्त म्युच्युअल फंडातले जे शेअर बाजार संलग्न योजना आहेत ते 12, 14, 18% असा भरघोस प्रतिसाद देत असतात. त्यामुळे त्या जास्त फेमस आहेत. त्यामुळे आपल्यापर्यंत डेट फंड, बॉन्ड फंड्स हा प्रकार खूप कमी जणांना माहिती असतो. तर आता तुमच्या अशा प्रकारे ज्या ज्या मोठ्या एफडीज करून ठेवलेल्या आहेत त्यांच्यासाठी अतिशय कामाची गोष्ट सांगतोय. नीट लक्ष ऐकून घ्या. तुमचा लाखांमध्ये टॅक्स कमी होऊ शकतो. आणि मी आतापर्यंत अनेकांचा असा करून दाखवलेला आहे. सो त्यामुळे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. नीट लक्ष देऊन ऐका. आपल्या इंटरेस्ट इज टॅक्सेबल बट रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जोपर्यंत तुम्ही पैसे काढून घेत नाही तोपर्यंत इट इज ओनली व्हॅल्युएशन. आणि भारतात व्हॅल्युएशन टॅक्स अजून नाही. सो तुमची केलेली गुंतवणूक 1 कोटीची जर 1 कोटी 7 लाख होत असेल आणि तुम्ही 1 रुपये काढून घेत नसाल तर त्यावरती तुम्हाला 1 रुपये टॅक्स भरायचा नसतो. वेअर ॲज तुमच्या 1 कोटीच्या एफडी मधनं तुम्ही 1 रुपये वापरा अथवा नका वापरू, तुम्हाला 7% जर टॅक्स मिळाला आहे तर तुम्हाला 2,10,000 टॅक्स भरणं आहेच आहे. सो गव्हर्नमेंट सिक्युरिटीज ज्याला गिल्ट फंड म्हटलं जातं, म्हणजे उत्तर प्रदेश सरकारने मोठा प्रोजेक्ट बांधलाय त्याच्यासाठी 8% व्याजाने आणलेले बॉन्ड्स, किंवा महाराष्ट्राने समृद्धी महामार्ग आणला
किंवा आता आपल्याकडे जो होणारा रेवस टू रेड्डी मार्ग आहे, अशा ज्या ज्या काही सरकारचे प्रोजेक्ट्स येतात त्याच्यासाठी बॉन्ड इश्यू केले जातात. या बॉन्ड्स मध्ये इन्व्हेस्ट करणाऱ्या फंडना गिल्ट फंड म्हणतात. आणि दुसरा PSU बँक आणि PSU कंपनीज म्हणजे कुठल्या, PSU बँका कुठल्या, SBI, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र. आणि PSU कंपनी म्हणजे आपली RCF, ONGC, गेल, या सगळ्या कंपन्या पब्लिक सेक्टर कंपन्या आल्या. आता ह्या दोन सेक्टर्सना आपण जर विचार घेतलं तर हे सेक्टर तुमच्या FD इतकेच सेफ आहेत. SBI मध्ये केलेली FD 10 लाखाची किंवा SBI ने इश्यू केलेला बॉन्ड मध्ये केलेली 10 लाखाची इन्व्हेस्टमेंट, बोथ आर इक्वली सेम सेफ्टी पॅरामीटरवर. त्यावरती मिळणारा जो परतावा आहे, एका ठिकाणी म्हटलं जातं व्याज तर एका ठिकाणी म्हटलं जातं रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. पण जर व्याज मिळणार असेल 7% तर इथे पण 7-7.5% परतावा मिळणार आहे. तो काही तुम्हाला 10-12% नाही मिळणार आहे. किंवा तो मायनस मध्ये देखील जाणार नाही. SBIचा शेअर जरी मायनस मध्ये गेला तरी. लक्षात येते. सो अशा प्रकारे गिल्ड फंड, PSU डेट फंड यामध्ये गुंतवणुका करून देखील आपल्याला कमीत कमी 6 ते 8% रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट देखील जनरेट करता येते. आणि त्याहून पुढचा इंटरेस्टिंग मुद्दा असा आहे की ह्याच्यातल्या बऱ्याच फंडांना 30 दिवसाचा लॉक इन पिरियड असतो, मॅक्स टू मॅक्स 30 डेज. म्हणजे जर पैसे आज गुंतवले आणि अगदी पुढच्या महिन्यात जरी काढले तरी जे काय त्याच्यामध्ये 120 रुपये जनरेट झालेत ते 120 रुपयातला कोणी तुम्हाला 119 देखील देणार नाहीये. तुमचे 120 चे 120 रुपये तुमचे आहेत. कोणी पेनल्टी कापून घेणार नाहीये. वेरॅज तुम्ही केलेली FD भले ती 5 लाखाची FD असो, तुम्हाला 1 लाखाची गरज जर असेल तरी ती पूर्णच तोडावी लागते. आणि जर 1% पेनल्टी जाणार असेल तर 5 लाखावरचा 1% तुमचा पेनल्टी जाते. सो ही गोष्ट देखील टाळता येते. आणि तिसरा अतिशय इम्पॉर्टंट मुद्दा असा की आपल्यातल्या बऱ्याच जणांनी इराण्याच्या रेस्टॉरंटमध्ये केक खाल्लाय का कधी? जर इराण्याच्या रेस्टॉरंटमध्ये ज्याला केक मिळतात त्यावेळेला समोर जी केक प्लेट येते त्याच्यात 7, 8, 10 वेगवेगळे प्रकारचे केक असतात. समजा कोणी याच्यातला एक केक खाल्ला किंवा कोणी 2 केक खाल्ले तर जेवढे केक खाल्ले जातील तेवढ्याच बिल जनरेट होतं. तुमच्या समोर काही 12 केकची प्लेट आणून ठेवली आहे म्हणजे काही तुम्हाला 12च्या 12 केकचं बिल भरायचंय असं इराण्याच्या रेस्टॉरंट मध्ये सिस्टीम नसते. एक्झॅक्टली सेम टॅक्सेशन पॉलिसी अप्लाइज हिअर. FD इज कम्प्लिटली टॅक्स सिस्टीम. आणि जर आपण अशा प्रकारे म्युच्युअल फंडा थ्रू FDs केल्या तर इट इज पार्शली टॅक्स्ड. मग आता पार्शली टॅक्स कसा? तर समजा तुम्ही 1 कोटीची FD केली आहे आणि जर तुम्हाला त्यातले कधी 10 लाख रुपये लागले, 1 वर्षानंतर जर तुम्ही 10 लाख काढून घेतलेत तर होणार काय? 1 कोटीची FD असेल तर दरवर्षीच 7 लाख जनरेट होतात. त्यामुळे तुम्ही वापरा पैसे किंवा नका वापरू, तुम्हाला 2,10,000 दरवर्षी भरणं आहे. बट इन केस ऑफ म्युच्युअल फंड अशा आपण गुंतवणुका करून ठेवल्या असतील ज्याच्यात मग पण आपल्याला 7% रिटर्न मिळालेला आहे, त्या पण तेवढ्याच सेफ्टी पॅरामीटर्स वरच्या घेतलेल्या आहेत आणि 10 लाख आपण काढून घेतले तर त्या 10 लाखात फक्त 7% प्रॉफिट कंपोनंट मानला जातो. सो म्हणजे 10 लाखाचे 7% झाले किती? 70,000. सो तुमचं ऍक्च्युअल टॅक्सेबल इन्कम मानलं जातं 70,000 आणि त्या 70,000चा जर तुम्ही 30% टॅक्स स्लॅब मध्ये असाल तर 21,000 रुपये टॅक्स घेईल.
जो तुम्ही 2,10,000 टॅक्स भरत होता दरवर्षी, तर या ठिकाणी केक खावासा वाटला आणि एखादा 10 लाखाचा केक खाल्ला गेला तरच 21,000चा टॅक्स येईल. स्ट्रेट अवे दर वर्षाला 2 लाखांनी टॅक्स लायबिलिटी कमी होते नाही का? आता तुम्हीच विचार करा, याच 2 लाखामध्ये तुम्ही एक छानपैकी सहकुटुंब हॉलिडे एन्जॉय करू शकता. और 2 लाख रुपये दरवर्षी आपण इन्व्हेस्ट जरी करत गेलो हाय रिस्क गोष्टींमध्ये आणि 14-15% त्यावरती जरी कमवत गेलो, तरी एक 10-15 वर्षामध्ये ती अमाऊंट केवढी मोठी झालेली असेल. सो जस्ट एक आपली सुरुची काय सांगते की 1 कोटीचा एफडी बघत बसायचंय, पण त्याच 1 कोटीच्या एफडीला जर आपण ट्रान्सफर केलं म्युच्युअल फंडांमध्ये तर 2 लाखांनी टॅक्स कमी होईल. आणि गंमत अशी की मोस्ट ऑफ लोक आपल्यातले जे कमावते असतात त्याच्यात अशी काही वर्ष येणार आहेत ज्यावेळेला एकही केक तुम्ही खाणार नाही आहात, तर त्यावेळेला तर तुम्हाला 0 टॅक्सेबिलिटी आहे. जर एखाद दुसरा केक खाल्ला तरच टॅक्स भरायचा आहे आणि जेवढा पोर्शन खाल्ला गेलाय त्याच्यावरती मिळालेला जो रिटर्न आहे त्याच्या 30% फक्त टॅक्स लायबिलिटी आहे. मी अशा प्रकारे अनेक मुंबईतले डॉक्टर्स ज्यांच्या 4-4, 5-5 कोटीच्या एफडीज होत्या आणि ते दर वर्षाला 12-12 लाख रुपये टॅक्स भरत होते, त्यांचा 11-11, 12-12 लाखांनी दरवर्षीची टॅक्स लायबिलिटी कमी केलेली आहे. सो दिस इज व्हेरी व्हेरी प्रूव्हन. याबद्दल आणखीन कोणाला सखोल जाणून घ्यायचं असेल तर आपण डिस्कस करू. पुढचे मुद्दे पण इम्पॉर्टंट आहेत. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणार आणि जर आजच्या कार्यक्रमात नाही देता आलं तरी आठवड्यातले 4 दिवस मी अलिबाग ऑफिसलाच असतो. सो डोंट वरी, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळणार. आता आणखीन अनेक जणांना प्रश्न असतो की समजा एक 40-1 लाखाचं लोन लायबिलिटी राहिलेली आहे आणि अचानक जमिनीचा व्यवहार वगैरे होऊन आपल्याला 50-60 लाख रुपये आलेले आहेत. अशा वेळेला बऱ्याच जणांना वाटतं की चालू असलेलं कर्ज पहिलं फेडून टाकू, कर्ज नको बाबा. तर लक्षात घ्या, कर्ज हे श्रीमंतांचं टूल आहे, गरिबांना शोषण करण्यासाठीचं टूल आहे. कर्ज ही गोष्ट म्हणजे बाय गॉड काहीतरी मोठी आफत आहे माझ्यावरती, ती पहिली मला संपवायची आहे, हा मुळातला विचारापासून लांब या. प्रमाणात असलेलं कर्ज हे वाईट नाही, प्रमाणाबाहेरचं जर कर्ज असेल तर तिथे प्रॉब्लेम असतो. आता आपली देखील घेतलेली मध्यम वर्ग माणसाची कर्ज काय असतात, तर ती काही मोठी बिझनेस लोन्स पण नसतात. ती असतात काय, गृह कर्ज किंवा ऑफिस घेतलंय त्याच्यासाठीचं कर्ज किंवा गाडीचं वाहन कर्ज. मग ही सगळी कर्ज 8 ते 9% आतमधली असतात. आता कर्जाच्या पहिल्याच काही वर्षांमध्ये तुमच्याकडनं व्याज मोस्ट ऑफ वसूल करून झालेलं असतं. सो त्यामुळे आता जर कर्जाची फक्त 4-5 वर्षच उरली आहेत किंवा 3-4 वर्ष उरली आहेत, त्यात प्रॅक्टिकली व्याजाचा कंपोनंटच खूप कमी उरलेला असतो आणि प्रिन्सिपल कंपोनंटच उरलेला असतो. म्हणजे तुम्ही ते लवकर फेडून टाकून काही फार मोठी गोष्ट मिळवता अशातलाही भाग नाही. आणि जर कर्ज 7-8% चालू आहे, तुम्ही आज कर्ज परतफेड न करता तुमच्याकडे जर काही गुंतवणुका असतील आणि त्या जर 12-18% वाढत असतील, तर त्यात जर गुंतवणुका केल्या तर सायकोलॉजिकली आपल्याकडे पैसे तर तेवढे आहेत की कधीही पैसे मी विकून टाकू शकतो.
बरं, ज्यांच्याकडे अशा प्रकारे 40-50 लाख रुपयाचं कर्ज बँकेने दिलेलं असतं, तर बँकेने तुमचा टर्म इन्शुरन्स करून घेऊनच दिलेलं असतं. म्हणजे चुकून जर तुमचं काही बरं वाईट झालंच तर तुम्ही घरच्यांना कर्जाच्या खाईत लुटून मी गेलो वगैरे असं तर काय होणं शक्य नसतंच. पण फक्त आपल्या मनाची एक समजूत आणि एक मानसिक किंमत म्हणून आपण 7% व्याज वाचवलं, म्हणून 14% अपॉर्च्युनिटी आपण सोडून देतो. सो ह्या गोष्टीचा देखील पुनर्विचार करणं किंवा आपल्या आयुष्यात फायनान्शियल प्लॅनर असणं हे का महत्वाचं आहे, तर त्याचं देखील हे उदाहरण आहे. आता काही जणांच्या केसमध्ये कर्जाची परतफेड देखील पहिली करणं हे मे बी गरजेचं असेल. सरसकट सगळ्यांनीच कर्जाची परतफेड करू नये असं देखील म्हणता येणार नाही आणि सगळ्यांनी करावी असं देखील म्हणता येणार नाही. कारण का प्रत्येकाचं आर्थिक आयुष्य वेगळं आहे. त्या आर्थिक आयुष्यात डोकावून पाहिलं तर अनेक गोष्टी वेगवेगळ्या दिसून येतात. बट इट कॅन क्रिएट अ बिग चेंज. म्हणजे ऑलमोस्ट 30-40 लाखाचा डिफरन्स तरी सहज निर्माण होऊ शकतो विथ वन डिसिजन. आता SIP बद्दल तर मी बोललो, तर काही जण जे व्यावसायिक आहेत ज्यांना रोज कुठली पेमेंट्स येत असतात किंवा दुकान आहे रोज पेमेंट्स येत असतात, तर तिकडे तुम्हाला पिगमी करायची जशी सवय आहे त्याचाच आता आधुनिक आविष्कार म्हणजे डेली SIP. म्हणजे आज तर काल तर जास्तीत जास्त पेमेंट्स इथं UPI किंवा बँकेवरतीच अकाउंटवरच येत असतात. सो त्याच बँक अकाउंट मधनं डेली 500 रुपये 300 रुपये 1000 रुपये जे काही तुम्हाला वाटेल त्या प्रकारे जर डेली SIP जर आपण करत गेलो तरी खूप मोठ्या प्रमाणात अगदी 500 रुपयाची डेली SIP जरी केली तरी 18 वर्षात आपल्याकडे 1,08,00,000 रुपये जमू शकतात. म्हणजे एखाद्याचं दुकान असेल आणि त्याला वाटत असेल की माझ्या रोजच्या 500 रुपयामधनं मी दर 10 वर्षानंतर 5 वर्षानंतर दुकानाचं रिनोव्हेशन करणार किंवा रेस्टॉरंटचं रिनोव्हेशन करणार, तर रोजच्या 500 रुपयामध्ये तुम्हीच तुमचा रिनोव्हेशनचा एक फंड बाजूला तयार करू शकता. अशाच प्रकारे कधी मला पैसे लागले तर काढता यावे म्हणून गव्हर्नमेंट सिक्युरिटी, गिल्ड फंड, PSU डेट फंड सांगितले, त्यामध्ये पण पैसे ठेवून 6-7% आपण मिळवू शकतो. आणि जर कधी हवे असतील तर विदाउट एनी लॉकिंग आपणच आपल्याला वापरू शकतो. प्रत्येकाने आपला एक इमर्जन्सी फंड क्रिएट करणं हे गरजेचं आहे. साधारण आपल्या 3 महिन्याचं तरी मासिक उत्पन्न इतका तरी एक इमर्जन्सी फंड जर आपल्याकडे असेल आणि हा अशा प्रकारे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये असेल FD सदृश्य, जो मला एका दिवसात 1 वर्किंग डे मध्ये कधी मिळू शकतो अशा स्वरूपात असेल तर भरपूर त्याचा फायदा होतो. सो अगदी ज्यांना दर महिन्याला उत्पन्न आहे त्यांनी 15,000 रुपयाची देखील SIP 15 वर्ष केली तरी 15% रिटर्ननी 1 कोटी इन्व्हेस्टमेंट होतात. आता बरेच जण म्हणतील तुम्ही 15% कुठून आणले, पण आम्ही सगळे FD मानसिकतेतले लोक आणि FDचा रेट 7-7.5% काहीतरी 15% तुम्ही सुरू केलेलं आहे. तर हे 15% कुठून आले तर लक्षात घ्या, सेन्सेक्स हा जो इंडेक्स आहे हा 1979 साली सुरू झाला आणि 2023 पर्यंत 1979 साली सुरू झाला त्याला तो 100 पॉइंट होता. आता तो युद्धात किती खालती जरी आला तरी तो 64, 65, 66,000 या पातळीवरती आहे. 100 रुपयाचे 66,000 एवढ्या वर्षात हा आतापर्यंत जर ऍव्हरेज कॅल्क्युलेट जर केलं तर वार्षिक परतावा हा 17.5% आहे. हा 17.5% परतावा जरी असला तरी आपण 15%च कॅल्क्युलेट केलेला आहे. आणि त्यातही आपण जे ऐकतो 5 ट्रिलियन इकॉनॉमी होणार म्हणजे नक्की काय होणार आहे तर तुम्ही लक्षात घ्या, भारत 1947 साली स्वातंत्र्य झाल्यापासून 50 वर्ष लागली आपल्याला 1 ट्रिलियनची इकॉनॉमी व्हायला. 50 ते 70 अशा 20 वर्षामध्ये आपण
2 ट्रिलियनची इकॉनॉमी झालो आणि तिसरा ट्रिलियन फक्त 70 ते 75 अशा फक्त 5 वर्षात तयार झाले. तर लक्षात घ्या तुम्ही, जर आपण 5 ट्रिलियन इकॉनॉमी होणार असू तर हे किती मोठी गोष्ट आहे. तर चायना या क्षणालाच 16 ट्रिलियन आहे, अमेरिका 22 ट्रिलियन आहे, आपण 3 ट्रिलियन आहोत. 2-2 ट्रिलियन या प्रत्येक इकॉनॉमीत जरी वाढले तरी 16चं चायना 18 झालं तर ही वाढ एक 16-16.5% आहे. 22चं 24 अमेरिका झाली तर ही वाढ 10% आहे. पण 3 ट्रिलियनचा भारत जर 5 ट्रिलियन होत असेल तर ही वाढ 66.5% आहे. तर त्यामुळे जागतिक गुंतवणूकदारांची भारताबाबत अवस्था ही अशी झालेली असते की जहाजाबरोबर उडून गेलेले कावळे. जरी काही युद्ध प्रसंग आला आणि उडून जरी गेले तरी समुद्रात बसणार कुठे. या क्षणाला सगळ्यात जास्त वेगाने वाढणारी जगातली अर्थव्यवस्था भारत आहे. सगळ्यात मोठं तरुणांची बाजारपेठ ही भारत आहे. आणि तुम्हीच एक आठवा, आपल्या प्रत्येकाचं एक लाईफ सायकल होतं. आपल्याला वाटायचं अगोदर माझ्याकडे एक सायकल असावी. जशी सायकल आली आपल्याला वाटायला लागलं आता बाईक असावी, मोटरसायकल असावी. मोटरसायकल आता बरीच वर्ष वापरून झाली, तसं काय वाटलं एखादी 4 चाकी तरी आपल्याकडे असावी. मग 4 चाकी बरेच वर्ष वॅगनआर वापरली. आता काहीतरी 16-18 लाख 20 लाख चांगली एसयूव्ही गाडी असावी. आणि ही 18-20 लाखाची एसयूव्ही पण चालवल्यावरती काय लक्षात येतं, अरे आपलं तर पोट सुटलंय खूप, आता काय असलं पाहिजे, आता सायकल क्लब झाला की नाही आपल्या पण अलिबाग मध्ये सुरू. पण आता हे सगळे टप्पे क्रॉस केल्यानंतर ज्याला सायकल घेतो ना त्यावेळेला घेतलेली 2-4 हजाराची हिरो बिरोची सायकल नाही घेत. डिकॅथलॉन मध्ये जाऊन 1.5 लाखाची सायकल घेतली जाते. लक्षात घ्या, या लाईफ सायकल मधनं देखील भारताच्या 140 कोटी लोकसंख्येपैकी जर 80% लोकसंख्या ही तरुणांची असेल आणि त्यांना जर मी आज कॉलेजेसमध्ये जाऊन भाषण दिलं, बघा तुम्ही MBA होताय पण लक्षात ठेवा सायकलच वापरा, कारण का तो 12-14 वर्षामध्ये माझं पण पोट सुटलं आणि आता मी परत सायकलवर आलोय, तुम्ही सायकलचे बाईकवर जाऊ नका. तर ते माझं ऐकणार आहे तसं वाटतंय का? किती सांगा, या लाईफ सायकल मधनं प्रत्येक जण जाणार आहे. आणि हे तर मी फक्त वाहनाचं एक सायकल सांगितलं. तुम्ही अन्न पदार्थ बघा, कपडे बघा, प्रत्येक क्षेत्रात जगात युद्ध होतंय म्हणून भारतात कोणी दिवाळी साजरी करणार नाही किंवा भारतातला इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्ट थांबवेल असं होणं शक्य नाहीये. भारताची डोमेस्टिक इकॉनॉमी प्रचंड मोठ्या प्रमाणात स्ट्रॉंग आहे. सो त्यामुळे जरी हे काही कावळे उडून गेले अशा प्रसंगांमध्ये तरी आपल्याला कोविड काळ, सबप्राईम क्रायसिस यांनी दाखवून दिलंय की ज्यावेळेला हे उडून जरी जातात त्याला ज्याला परत येतात त्याला वाट चुकलेले आपल्यासारख्या आणखीन कावळे मंडळींना दाखवतात, हे बघा इकडे जहाज आहे. ज्यावेळेला कोविड आलेला त्याला 36-38 हजाराचं मार्केट पडून 25-26 हजारापर्यंत आलं. पण ज्यावेळेला हे परदेशी गुंतवणूकदार परत आले त्याला हे मार्केट 60 हजार क्रॉस केलेलं होतं. सो लक्षात हेच घेतलं पाहिजे आपण की ज्या गुंतवणुका किमान मला 4 ते 5 वर्ष लागणार नाहीयेत असे जे माझे लाईफ गोल्स आहेत त्यांना मी अशा प्रकारे शेअर बाजार संलग्न गोल्स बरोबर जोडू शकतो. आणि जे पैसे मला कधी लागतात ते मात्र PSU डेट फंड आणि अशा प्रकारच्या सरकारी कर्ज रोख्यामध्ये गुंतवणुका करणाऱ्या स्कीम्स मध्ये जर मी ठेवले, अशा प्रकारे डिवाइड करणं आपल्या पोर्टफोलिओला किंवा आपल्या गुंतवणुकांना, हा गुंतवणुकांमधला 60% नियोजन इतकंच आहे. म्हणजे आजच्या कार्यक्रमात तुम्ही काही नाही शिकलात तरी एवढंच लक्षात ठेवा की सगळे पैसे फक्त गुंतवणूक मानू नये, त्याला नाव द्यावं,
आणि दुसरी गोष्ट, जे मला कधी पैसे लागू शकतात हे पैसे कुठले, आणि मला नक्की काही वर्ष लागणार नाहीयेत हे पैसे कुठले, असे आपल्या 100 रुपयाचं आपल्याला डिव्हिजन करता आलं पाहिजे. मग ते कोणाचं 40-60 असेल, कोणाचं 20-80 असेल, कोणाचं 80-20 असेल, पर्सन टू पर्सन इट व्हेरीज. पण हे एकच बास्केट असू नये, वेगवेगळं असावं. मी अनेक वेळेला गोष्ट रूपाने सांगतो की जंगलामध्ये आपण बघितलं असेल हरणं असतात. डिस्कव्हरीवरती पण आपण हरणं बघितली आहेत. हरणं काय करताना दिसतात? कवळा कवळा चारा आपली चरत असतात. जेव्हा बघावं तेव्हा चरत असतात. पण हरणांना कधी शिकार करताना बघितलंय का? सो हरणं काही मोठा रिटर्न आणून देणारी गोष्ट नाही. हे रोज चरत राहणार. म्हणजे कुठले? हे डेट फंड. 6%, 8%, गोष्ट संपली. 9, 10, 12% वगैरे रिटर्न मिळायची अपेक्षा इथे ठेवायचीच नाही. सो ही झाली हरणं. आता जंगलामध्ये वाघ देखील असतो. आता आठवा डिस्कव्हरी किंवा यावरती तुम्ही वाघाला काय करताना पाहिलंय जास्तीत जास्त काळ? हा, काही जण म्हणतात शिकार, पण काही हुशार मंडळी म्हणतात आराम. बघा, फार क्वचित प्रसंगी आपल्याला शिकारीचा सीन दिसतो. अदरवाईज आळोखे पिळोखे देत वाघ पहुडलेला असतो. सो वाघ हा आपल्या मर्जीचा गुलाम नसतो. जंगलामध्ये आपण जर व्याघ्र दर्शनाला जरी गेलो तरी असं म्हणतात की जर तुम्ही 30 वेळा जंगलात गेलात वाघ बघायला तर तुम्हाला 10 वेळा वाघ दिसू शकतो, पण 29 वेळा त्यांनी तुम्हाला बघितलेलं असतं. सो हा जो वाघ आहे हा शेअर बाजार आहे, आणि शेअर बाजार हा अर्थव्यवस्थेचा राजा आहे. जसं वाघ जंगलाचा राजा आहे. तो त्याच्या मर्जीचा मालक आहे. त्याला आपण आपल्या मर्जी लावून टाइम करायला जाणं ही आपलीच शिकार होण्याची पहिली निशाणी आहे. आणि आपल्यातल्या बऱ्याच जणांना आवडत असतं आत्ता शेअर मार्केट वाढेल, आता इलेक्शन इयर आहे, आले मोदी निवडून की 20,000 तरी सेन्सेक्स वाढलेला असेल. अशा प्रकारे जर टाइम करायला तुम्ही शेअर बाजारात याल तर शिकार होण्याची शक्यता तुमची जास्त आहे. त्यामुळे ज्या पैशाला किमान 4-5 वर्ष लागणार नाहीयेत अशा पैशाला जर आपण शेअर बाजार संलग्न गुंतवणुका केल्या, आणि जे कधी लागू शकतात बाबा, त्याच्यासाठी कोवळा कोवळा चारा चरणारी हरणं. हरणं आणि वाघ ज्याला दोन्ही असतात त्यावेळेला जंगलामध्ये बॅलन्स टिकून असतो. तशाच प्रकारचा बॅलन्स आपल्या आर्थिक नियोजनात राहण्यासाठी देखील एफडी सदृश्य गुंतवणुका आणि शेअर बाजार संलग्न गुंतवणुका या दोन्ही असणं गरजेचं आहे. सो हे मी एक रिटायर्ड होणाऱ्या व्यक्तीचं केलेलं ऍक्च्युअल प्लॅनिंग आहे. सो त्यांना 50 लाख मिळणार होते, आणि जसं मी SIP सांगितलं तसं त्याच्या अपोजिट म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन ही देखील एक पद्धत असते. दर महिन्याला जसे तुम्ही पैसे गुंतवू शकता तशी निवृत्त होणारी मंडळी दर महिन्याला पैसे घेऊ शकता. आणि आयडियली स्पीकिंग जर 0.5% जर तुम्ही दर महिन्याला घेत असाल तर वर्षभरात तुम्ही 6% घ्याल, आणि 6% जर वापरत असाल आणि जर तुम्हाला समजा 14-15% रिटर्न मिळतोय तर त्याच्यामध्ये देखील 8-9% वाढ होणार आहे, आणि दर वर्षाला तुम्ही 6% वापरणार आहात. सो 50 लाख रुपयाची इनिशियल इन्व्हेस्टमेंट दर वर्षाला 3 लाख म्हणजे 25,000 रुपये दर महिन्याला त्यांनी घ्यायला सुरुवात केली. 3 वर्ष ते 25,000 दर महिना घेत गेले. त्यानंतर ही रक्कम झालेली 71 लाख. सो त्यामुळे 50,000 रुपये दर महिन्याला त्यांनी सुरुवात केली, आणि 10व्या वर्षापर्यंत ही वाढत वाढत दर महिना 80,000 रुपये, म्हणजे जशी जशी महागाई वाढतीये तशी सुरुवातीला जी 25,000 रुपये दर महिन्याला घेत होते ते आता 80,000 रुपये दर महिन्याला जरी घ्यायला लागले तरी देखील ते 80,000 रुपये दर महिन्याला घेऊन देखील 1 कोटी रुपयाची रक्कम तयार हातात राहते.
सो अशा प्रकारचं प्लॅनिंग करून देणं देखील शक्य आहे, प्रोव्हाइडेड किती निष्णात टेलरकडनं तुम्ही तुमचा प्लॅन शिवून घेताय. इट इज एंटायरली टेलर मेड थिंग. हे रेडीमेड कपड्याचं दुकान नाही, हे तुमच्या मापाप्रमाणे शिवायचे कपडे आहेत. बिकॉज काही जणांना या 50 लाखामधनं देखील मध्ये कुठेतरी फिरायला जायचं प्लॅन आहे, किंवा मुलाचं किंवा मुलीचं लग्न होणार आहे, किंवा आमचा नातू किंवा नात होणार आहे, त्याच्या मुंजीला आम्हाला 2 लाख खर्च करायचे, असे काय काय वेगवेगळे प्लॅन्स असतात. तर काही जणांचे हे नसतात. सो त्यामुळे इट इज इंडिव्हिज्युअली इट व्हेरीज. सो या एकूण सिस्टीम मध्ये 3 प्रकारे तुम्हाला प्रोटेक्शन मिळतं. फर्स्ट इज तुमच्या रेग्युलर इन्व्हेस्टमेंट वरती फंड मॅनेजर आणि रिसर्च अनालिस्टची टीम, ज्यांचं मिनिमम एज्युकेशन हे MBA फायनान्स आणि चार्टर्ड फायनान्शियल अनालिस्ट झालेलं असतं आणि 15 वर्षाचा तरी अनुभव असतो, अशा व्यक्तीलाच सेबीच्या नियमाप्रमाणे फंड मॅनेजर होता येतं. सो अशा प्रकारे फंड मॅनेजर आणि रिसर्च अनालिस्टची टीम मिळून ठरवते की कुठल्या शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, की कुठल्या बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, ओडिशाच्या बॉन्डमध्ये करायची का उत्तर प्रदेशच्या, हे आपल्याला ठरवायची गरज नाहीये. जे एक्सपर्ट आहेत ते ठरवतील. हा कधी विकायचा, त्या अगेन्स्ट दुसरा काय घ्यायचा, हे देखील ठरवायला कोण आहेत, तर फंड मॅनेजर आणि रिसर्च अनालिस्ट टीम आहे. सेकंड, तुमचा फायनान्शियल प्लॅनर, से फॉर एक्झाम्पल मी, ज्याला तुमच्या फायनान्शियल लाईफची देखील माहिती असते, तुमच्या आर्थिक आयुष्यात काय होणार आहे, काय घडणार आहे. सो जे देशाच्या आर्थिक व्यवस्थेत घडतंय आणि तुमच्या आर्थिक व्यवस्थेत काय घडतंय ह्याला मॅचअप करून देणं, हे काम करून देणारा इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर, फायनान्शियल प्लॅनर हा या व्यवस्थेमधला सगळ्यात महत्वाचा दूत आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे या दोघांचंही काम पारदर्शक प्रमाणे होतंय की नाही यावरती लक्ष ठेवायला सेबी आहे. इट इज वेल रेग्युलेटेड सिस्टीम बाय सेबी. सो यामध्ये फायनान्शियल प्लॅनरला देखील त्या 2-2.5% जे काही एक्सपेन्स रेशो जातोय, मोस्ट ऑफ फंड मध्ये तर तो 1.5% आतमध्ये येतो. सो त्यातनच 0.5% पाऊण टक्का हा फायनान्शियल प्लॅनर म्हणून आम्हाला देखील मिळत असतो. सो समजा तुमचे 10 लाखाच्या इन्व्हेस्टमेंट असतील तर साधारण 7-7.5 हजार रुपये त्यातनं आम्हाला देखील मिळणार आहेत. पण ह्याच इन्व्हेस्टमेंटना व्यवस्थित सांभाळून त्याचं 30 लाखाच्या होणार असतील तर आम्हाला देखील 22-25 हजार रुपये त्यातनं मिळणार आहेत. सो तुमचं फायनान्शियल प्लॅनर आणि तुम्ही या एकाच बोटीतनं प्रवासाला निघालेले असता. इट इज नॉट लाईक इन्शुरन्स की एकदा कमिशन देऊन त्यांना मोकळं करून टाकलं, आता तुम्ही आणि तुमचा प्लॅन भरत बसा प्रीमियम. ही व्यवस्था नाही. मी काय कुठलाही फायनान्शियल प्लॅनर जरी बघितलात तरी मोस्ट ऑफ फायनान्शियल प्लॅनर हे आपल्याकडे बुक्स राहावे म्हणून उत्तम सेवाच द्यायला पाहत असतात. अन्यथा होतं काय, आज माझ्या सेवा तुम्हाला नाही आवडल्या, तुम्ही दुसऱ्या फायनान्शियल प्लॅनरकडे जाऊ शकता. जे 0.5% मला मिळतोय तो त्यांना मिळायला लागेल. सो अशा प्रकारे जो तुम्हाला योग्य वाटतो, जो तुम्हाला व्यवस्थित सेवा प्रदीर्घ काळ देऊ शकतो, अशा प्रकारचा फायनान्शियल प्लॅनर ठरवून जर तुम्ही तुमच्या गुंतवणुकांना आकार दिलात तर इट इज जनरेशन्स टुगेदर. कारण की आता आम्हाला ज्यावेळेला एखादी व्यक्ती समोर असते त्याला एक व्यक्ती दिसतच नाही, त्याच्या मागे आणखीन त्याच्या मित्र, नातलग, सासू सासरे अनेक व्यक्ती असतात ज्या 3-4-5 वर्ष चांगली सेवा मिळाल्यावरती येणार असतात. आणि त्यांच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला चांगली सेवा दिल्याशिवाय तुमची आर्थिक स्वप्न पूर्ण करण्यासाठी व्यवस्थित सेवा दिल्याशिवाय पर्याय नसतो. सो अशा प्रकारचीच ही व्यवस्था आहे. शेवटची गोष्ट तुम्हाला सांगतो. 2 माश्या असतात, साधी माशी आणि स्मार्ट माशी. दोन्ही माशांना आयुष्याचं टार्गेट असतं मयूर बेकरीमधनं उडून जायचंय पुण्याला. सो साधी माशी पहिली उडायला घेते, ती फार फार तर कार्ले खिंडीपर्यंत उडते.
पण कारले खिंडीच्या पलीकडे तिच्या आयुष्याचे त्राण सगळे संपतात, ती त्याच्या पलीकडे जाऊच शकत नाही. पण दुसरी माशी असते ना, ती खूप स्मार्ट असते. तिला माहिती असतं विद्या मॅडम पुण्याला कधी जाणार आहेत, आणि ज्या वेळेला विद्या मॅडम पुण्याला जाणार आहेत त्यावेळेला त्यांना त्रास देत नाहीत, त्यांच्या ड्रायव्हरला त्रास देत नाहीत, गपचूप त्यांच्या गाडीमध्ये जाऊन स्मार्ट माशी बसून राहते. आणि जशा विद्या मॅडम पुण्याला पोचतात आणि दरवाजा उघडतात, स्मार्ट माशी त्यांच्या बरोबर गपचूप बाहेर. सो बघा, मी जरी मोठे मोठे आकडे सांगितलेले असतील जे तुम्हाला फार वाटत असतील की अरे मला जर 1 लाख रुपये दर महिन्याने आज जगायची सवय असेल तर 30 वर्षानंतर मी जिवंत असेल तर मला 8 लाख रुपये खर्च लागणार आहे आणि त्याच्यासाठी मला 16 कोटी रुपये हवेत. हे आकडे जरी मोठे आज वाटत असले तरी साध्या माशीप्रमाणे देखील जगता येतं आणि स्मार्ट माशीप्रमाणे देखील आयुष्याचं आर्थिक नियोजन करता येतं. आणि अशा प्रकारे स्मार्ट नियोजन करून घेण्यासाठी आमचं ऑफिस अलिबागमध्ये आहे. तुमच्या प्रत्येक गुंतवणुकीच्या गरजेसाठी आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध आहोत. माझे महाराष्ट्र टाइम्समध्ये खूप मोठ्या प्रमाणात बातम्या आणि आर्टिकल्स सतत येत असतात. दर आठवड्याला महाराष्ट्र टाइम्स संवेदन करत असलेल्या ऍक्टिव्हिटीज वरती बातम्या करत असतं. हा आमचा मुंबई ऑफिसचा पत्ता आणि तसाच हा आमच्या अलिबाग ऑफिसचा पत्ता. रिसेंट डेव्हलपमेंट इज मी कोविड काळापासून अलिबागमध्ये जास्त राहायला लागलो. माझं शालेय शिक्षण अलिबागमध्ये झालंच होतं आणि मला जाणवलं की अलिबागमध्ये राहून काही व्यवसाय अडत नाहीये. माझी मुंबई टीम, पुणे टीम खूप छान काम करते. सो त्यामुळे त्यांना गरज लागली तर महिन्यातनं 1-2 दिवस मी जातो, अन्यथा मी तुमच्या सगळ्यांसाठी अलिबागमध्येच उपलब्ध आहे. प्रितेश माझा अलिबाग टीमचं पूर्ण कोऑर्डिनेशन पाहतो. तुमच्याशी संपर्कात या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये तुमचा संपर्क आलाच असेल. तुमची वेळ माझी वेळ जुळवून देण्याचं नियोजन प्रितेश करून देईल. आणि जेव्हा कधी तुम्हाला भेटावंसं वाटेल, यू आर मोस्ट वेलकम. तुम्ही इतका वेळात वेळ काढून आलात. वी आर थँकफुल टू यू.